गुड इव्हनिंग टू ऑल. सर्वांना शुभ संध्याकाळ. तर चला मित्रांनो, परत आपण नवीन सेशन सोबत भेटत आहोत. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं होतं की जे काही मागचं लेक्चर झालेलं आहे ॲज अ इंट्रोडक्शन म्हणून लेक्चर फर्स्टमध्ये, तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं जनरल इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे की एक्झामिनेशनचा पॅटर्न कशा प्रकारचा राहतो, IBPS एक्झाम असेल, कृषी सेवक असेल. नेक्स्ट पाहिलेलं होतं आपण अदर ॲग्रिकल्चर एक्झाम कोणकोणत्या राहतात ते पाहिलंय. सोबत सोबत कन्सेप्ट आणि फॅक्ट जे राहते, तर या कन्सेप्ट आणि फॅक्ट मध्ये काय डिफरन्स आहे हे सुद्धा आपण मागील लेक्चर मध्ये पाहिलं. सोबत लेक्चरची रिक्वायरमेंट काय काय राहते ते सुद्धा आपण त्या लेक्चर मध्ये पाहिलं. त्याच्या सोबत सोबत जे काही जनरल ऍग्रिकल्चर जे आहे, तर जनरल ऍग्रिकल्चरच्या बाबतीत सांगायचं झालं तर एक ऍग्रिकल्चरची जी काही डिफाईन आहे ते डेफिनेशन पाहिले, त्याचे मिनिंग काय राहते आणि आधी कोणती डेफिनेशन कंटिन्यू चालत होती आणि आता सध्या कोणते डेफिनेशन ऍग्रिकल्चरचे कोणत्या प्रकारचे डेफिनेशन आहे हे पाहिलं. सोबतच आपण त्याच्यामध्ये पाहिलं की ऍग्रिकल्चरचे इम्पॉर्टन्स काय आहेत, म्हणजे ऍग्रिकल्चर नुसता वर्डच आहे का, त्याच्यासोबत सोबत त्याचं महत्व सुद्धा आहे आणि महत्व किती प्रमाणात आहे हे आपण मागील लेक्चरमध्ये काय केलेलं आहे पाहिलेलं आहे. तर आज आपण भेटत आहोत नवीन टॉपिक सोबत. नेक्स्ट जे काही लेक्चर आहे, सेकंड लेक्चर, त्या लेक्चरमध्ये तर आजचं जे काही आपलं लेक्चर आहे ते लेक्चर राहणार आहे लेक्चर ऑन टाइप्स ऑफ फार्मिंग. जे काही टाइप्स ऑफ फार्मिंग आहेत या टाइप्स ऑफ फार्मिंगच्या बेसवरती काय राहणार आहे आजचं आपलं लेक्चर राहणार आहे. आता फार्मिंग म्हटल्यानंतर जे काही फार्मिंग आहे हा वर्ड तुमच्या डोक्यात आल्यानंतर फार्मिंग मीन्स काय, आणि याच्याशीच रिलेटेड किंवा मिळता जुळता अदर एक वर्ड जो आहे किंवा शब्द जो आहे तो आपल्याला बऱ्याचशा वेळेस ऐकायला किंवा पाहायला मिळते, तो मीन्स क्रॉपिंग. आता या दोन वर्ड मध्ये डिफरन्स काय, फार्मिंग अँड सेकंड कोणता दिलेला आहे आपल्याला, एक क्रॉपिंग आहे. या दोन वर्ड मध्ये डिफरन्स काय, कोणतं, क्रॉपिंग अँड फार्मिंग. हा झाला फर्स्ट. सेकंड झाला फार्मिंग. क्रॉपिंगशी रिलेटेड किंवा क्रॉपिंग ज्यावेळेस पाहायला जाते, क्रॉपिंग या वर्डचा मिनिंग ज्यावेळेस पाहतो किंवा क्रॉपिंग सिस्टीम्स ज्या वेळेस पाहायला जाते तर त्यावेळेस ओनली फक्त कशाबद्दल बोलल्या जाते किंवा कशाबद्दल जी काही माहिती प्रोव्हाइड केल्या जाते, तर ती प्रोव्हाइड केल्या जाते ओनली क्रॉप्सच्या संदर्भात, क्रॉप कल्टिवेशनच्या बाबतीतली. क्रॉप कल्टिवेशन, क्रॉप कल्टिवेशन मीन्स मग त्याच्यामध्ये एनी टाइप ऑफ क्रॉप्स जे असतील या ऑल टाइप ऑफ क्रॉप्सच्या बाबतीत काय केलं जाते, क्रॉपिंग या सिस्टीम मध्ये किंवा क्रॉपिंग या वर्ड्स मध्ये काय केलं जाते, जी काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते ती क्रॉपिंग मध्ये. आणि फार्मिंग म्हटल्यानंतर काय आहे, तर फार्मिंग जे आहे काइंड ऑफ सिस्टीम्स. फार्मिंगलाच काय म्हणतो आपण, काइंड ऑफ सिस्टीम्स जे आहे, तर त्याच्यामध्ये क्रॉपिंग हा वर्ड जो आहे तो पण, क्रॉपिंग जी काही सिस्टीम आहे ही पण कशामध्ये इन्व्हॉल्व आहे, तर फार्मिंग मध्ये इन्व्हॉल्व आहे. आता फार्मिंग मध्ये जर ज्यावेळेस पाहतो म्हणलं किंवा फार्मिंग जर पाहायचं म्हणलं तर क्रॉप प्लस अलाइड अलाइड ऍक्टिव्हिटीज जे आहेत, अलाइड ऍक्टिव्हिटीज जे आहेत, क्रॉप प्लस अलाइड ऍक्टिव्हिटी या दोन्हीचं जे काही मिश्रण आहे, या दोन्हीचं जे काही मिश्रण आहे यालाच काय म्हणतो आपण, फार्मिंग म्हणतो. आता दोन्हीचं मिश्रण अलाइड ऍक्टिव्हिटीज मीन्स काय, तर अलाइड ऍक्टिव्हिटीज मीन्स काय, आपण क्रॉपिंग मध्ये पाहिलं कल्टिवेशन ऑफ क्रॉप्स इज कॉल्ड एज क्रॉपिंग, एवढे जरी तुम्ही म्हटलं तरी चालून जाते, त्याला हे काय म्हणजे दुमत नाहीये त्याच्याही मध्ये, तर क्रॉपिंग मध्ये येऊन जाते. बट फार्मिंग मध्ये ज्यावेळेस तुम्ही तो क्रॉप कल्टिवेशन प्लस बी किपिंग, पोल्ट्री रिअरिंग, गोट फार्मिंग, डेअरी फार्मिंग, त्यानंतर सेरिकल्चर, हे जे आहेत हे अलाइड सेक्टर्स जे आहेत, अलाइड ऍक्टिव्हिटीज जे आहेत, क्रॉप कल्टिवेशन सोबत सोबत काय केला जाते तर रन केला जाते, त्या सिस्टीमला काय म्हणतो आपण, तर फार्मिंग म्हणतो. आता फार्मिंग झालंय. आता मग याच्यामध्ये जर पाहायचं म्हणलं तर क्रॉपिंग काय आहे, छोटी आहे. क्रॉपिंग पेक्षा मोठा कोणता वर्ड येते, तर फार्मिंग येते. आणि मग फार्मिंग पेक्षाही मोठा वर्ड कोणता येते, तर तो येते आपला ऍग्रिकल्चर. त्याच्याही पेक्षा मोठा वर्ड कोणता आहे किंवा एरिया जो कव्हर करतो, तो एरिया कव्हर करणारा जो काही वर्ड आहे तो मीन्स कोणता, ऍग्रिकल्चर. या तीन वर्ड्स मध्ये फर्स्ट झालं आपला क्रॉपिंग, सेकंड झाला आपल्याला फार्मिंग आणि थर्ड नंबरचा झाला आपला ऍग्रिकल्चर. तर याच्यामध्ये ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आपल्याला व्हास्ट एरिया किंवा व्हास्ट ऍक्टिव्हिटीज कव्हर करणारा वर्ड जो आहे तो कोणता आहे, तर ऍग्रिकल्चर आहे. आता हे ऍग्रिकल्चर कसं काय, तुम्ही म्हणसाल सर ऍग्रिकल्चर कशा प्रकारे फार्मिंग सिस्टीमलाही कव्हर करते, क्रॉपिंग सिस्टीमलाही कव्हर करते.
ऍग्रिकल्चरमध्ये तर ऑलरेडी जे तुम्ही आधी सांगितलेलं आहे म्हणा किंवा क्रॉपिंग सांगितलंय, त्यानंतर फार्मिंग अलाइड ऍक्टिव्हिटी सांगितलं, हे दोन्ही गोष्टी तर ऍग्रिकल्चरमध्ये येतात. मग ऍग्रिकल्चर या दोन्हीपेक्षा मोठा कशा प्रकारचा, तर ते बघू आपण. तर बघा, क्रॉपिंग मध्ये काय पाहिलं आपण, ओनली क्रॉप कल्टिवेशन. मग मिक्स क्रॉपिंग असेल, अलाइड क्रॉप आपलं अले क्रॉपिंग असेल, किंवा एनी अदर टाइप्स ऑफ क्रॉपिंग सिस्टीम जे आहेत हे सर्व कशामध्ये येतात, क्रॉपिंग मध्ये येतात. फार्मिंग मध्ये आल्यानंतर फार्मिंग मध्ये काय, तर फार्मिंग मध्ये क्रॉप कल्टिवेशन प्लस अलाइड ऍक्टिव्हिटीज हे दोन्ही याच्यामध्ये आलेले आहेत. मग ऍग्रिकल्चर मध्ये याच्यापेक्षा वेगळं काय आहे, ऍग्रिकल्चर मध्ये याच्यापेक्षा वेगळं काय आहे, तर फार्मिंग जे मध्ये जे आलेलं आहे तेच तर ऍग्रिकल्चर मध्ये आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरं काय. तर तसं नाहीये मित्रांनो. ऍग्रिकल्चर जे आहे, तर ऍग्रिकल्चर काय आहे, फास्ट एरिया किंवा फास्ट ऍक्टिव्हिटीज इन्व्हॉल्व करणारा एक वर्ड आहे. ऍग्रिकल्चर मध्ये खूप मोठी गोष्ट आहे. तर एक्झाम्पल सांगायचं झालं तर वी आर अ ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट, म्हणजे तुम्ही जे आहात ते काय आहे, बीएससी ऍग्रीचे स्टुडंट आहात. बीएससी ऍग्री मध्ये तुम्ही फक्त ओनली ऍग्रोनॉमी किंवा ओनली डेअरी सायन्स, अॅनिमल हजबंड्री अँड डेअरी सायन्स किंवा एन्टोमॉलॉजीच्या बाबतीत झालं, तर बी किपिंग सांगायचं झालं, ऍपिकल्चर सांगायचं झालं, सेरिकल्चर झालं, एवढंच तुम्ही शिकलेले आहात का? किंवा मशरूम कल्टिवेशन, पॅथॉलॉजी मध्ये गेलं तर मशरूम कल्टिवेशन, एवढंच तुम्ही पाहिलेलं आहे का, एवढंच शिकलेलं आहे का? तुम्हाला त्या सोबत सोबत बीएससी ऍग्री मध्ये एक्सटेन्शन नावाचा एक सब्जेक्ट असेल, त्यानंतर इकॉनॉमिक्स असेल, ज्याच्यामध्ये मार्केटिंग असेल, फायनान्स असेल, हे पण तुम्ही शिकलेले असाल. पीएचटी पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी याच्यामध्ये प्रोसेसिंग करायचे तुम्ही शिकलेले असाल. मग याच्यामध्ये काय आहे, तर ऍग्रिकल्चर वर्ड मध्ये म्हणजे तुमची डिग्री जरी ऍग्रिकल्चर झाली तर तुम्ही त्याच्यामध्ये काय वेगवेगळ्या प्रकारचे सब्जेक्ट काय केलेले आहेत, तर लर्न केलेले आहेत, आणि तोच कन्सेप्ट कुठे लागू होते, तर ऍग्रिकल्चर वर्डचे लागू होते. एक्झाम्पल बघून घ्या, जे काही एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीज किंवा एक्सटेन्शन वर्कर राहते, जी काही ऍग्रिकल्चरशी रिलेटेड जे काही टेक्नॉलॉजी असतील हे फार्मर्स पर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतात, एक्सटेन्शन वर्कर करतात. मग एक्सटेन्शन वर्कर जे काही वर्क करत आहेत हे कशाच्या अंडरमध्ये येते, ऍग्रिकल्चर सेक्टरच्या अंडरमध्ये येते. ते एक्सटेन्शन वर्कर कोणत्याही प्रकारचं कल्टिवेशन करत आहेत का, कोणत्याही प्रकारची फार्मिंग सिस्टीम रन करत आहेत का, नाहीये. बट ते काय करायला लागले, ऍग्रिकल्चरशी रिलेटेड जी काही टेक्नॉलॉजी आहे ही फार्मर्स पर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करत आहेत, ते एक्सटेन्शन वर्कर करत आहेत. इकॉनॉमिक्सच्या बाबतीत झालं, सांगायचं झालं, मार्केटिंग करणे, जे काही माल किंवा जे काही ग्रेन वगैरे आहे आपल्या शेतामध्ये जे काही प्रोडक्शन होते, ते प्रोडक्शन आपण कोणत्या ठिकाणी नेतो, मार्केटमध्ये नेतो. त्या ठिकाणी जे काही त्यांची ग्रेडिंग केलं जाते, त्यांचे जे काही प्रोसेसिंग केलं जाते, तर हे ऍक्टिव्हिटीज कशामध्ये येतात, हे इन्व्हॉल्व इन ऍग्रिकल्चरमध्ये. त्याच प्रकारचं एखादं फूड इंडस्ट्री असेल, त्या फूड इंडस्ट्रीमध्ये काय केलं जाते, त्या फूड्सवरती रॉ मटेरियल पासून फायनल प्रोडक्ट प्रिपेअर केला जाते, मीन्स त्याच्यावरती प्रोसेसिंग केला जाते. प्रोसेसिंग मध्ये कोणत्याही प्रकारचं कल्टिवेशन आहे का, नाहीये. प्रोसेसिंग मध्ये कोणत्याही प्रकारची रिअरिंग आहे का, नाहीये. बट ते पण कशामध्ये इन्व्हॉल्व आहे, तर ते पण ऍग्रिकल्चर या वर्ड मध्ये इन्व्हॉल्व आहे. मीन्स काय, तर ऍग्रिकल्चर वर्ड जो आहे किंवा ऍग्रिकल्चर जे आहे, या क्रॉपिंग सिस्टीम किंवा क्रॉपिंग वर्ड, फार्मिंग वर्ड या दोन्हीपेक्षा काय मोठा आहे. तर ठीक आहे, हे एक ओव्हरऑल एक जनरल इन्फॉर्मेशनच्या बाबतीत सांगायचं झालं तर. आता याच्यामध्ये बघू आपण फार्मिंग सिस्टीम, टाइप्स ऑफ फार्मिंग सिस्टीम जे आहेत, टाइप्स ऑफ फार्मिंग सिस्टीम जे दिलेले आहेत, हे यांचं काय केलेलं आहे, ऑन द बेसिस ऑफ अकॉर्डिंग टू व्हॅल्यू ऑफ प्रोडक्ट और इन्कम या बेसवरती डिवायडेशन केलेलं आहे. ऑन द बेसिस ऑफ एरिया या बेसवरती डिवायडेशन केलेलं आहे. ऑन द बेसिस ऑफ वॉटर सप्लाय अँड सम अदर फार्मिंग सिस्टीम, असं 4 भागामध्ये काय केलेलं आहे, त्यांचं डिवायडेशन केलेलं आहे, मीन्स क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर ते आपण काय करू, समोर आता बघूच. तर आपल्याला दिलेलं आहे टाइप्स ऑफ फार्मिंग जे दिलेले आहेत, टाइप्स ऑफ फार्मिंग कोणकोणते आहेत ते बघू आधी आपण. अकॉर्डिंग टू द व्हॅल्यू ऑफ प्रोडक्ट और इन्कम, मीन्स जे काही प्रोडक्ट असतील त्यांचं जे काही इन्कम आहे, मीन्स जे काही एंटरप्राइज आहेत, त्या एंटरप्राइजच्या इन्कमच्या बेसवरती किंवा त्यांच्या व्हॅल्यूच्या बेसवरती काय केल्या गेलेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला काही टाईप्स दिलेले आहेत. कशाच्या, पर्टिक्युलर फार्मिंगच्या, फार्मिंग सिस्टीमच्या. तर त्याच्यामध्ये फर्स्ट टाईप दिलेली आपल्याला स्पेशलाइज फार्मिंग. कोणती, स्पेशलाइज फार्मिंग. आता स्पेशलाइज फार्मिंग मीन्स काय, तर जे काही इनपुट्स, सॉरी, जे जे काही आपण त्याच्यामध्ये अलाइड क्रॉप प्लस अलाइड ऍक्टिव्हिटीज ज्याच्यामध्ये सोबत सोबत काय करतो, रन करतो, टुगेदरली रन करतो. मग याच्यामधून जे काही एंटरप्राइज आहेत, मीन्स क्रॉप आहे, क्रॉप सोबत पोल्ट्री आहे, पोल्ट्री सोबत अदर सेरिकल्चर आहे, हे काय झाले आपल्यावाले एक पोल्ट्री आणि सेरिकल्चर हे झाले अलाइड ऍक्टिव्हिटीज किंवा अलाइड सेक्टर. आता हे 3 सेक्टर जे आहेत, क्रॉप प्लस पोल्ट्री प्लस ॲपिकल्चर असेल किंवा सेरिकल्चर असेल, एनी अदर जे काही एंटरप्राइज असेल, तर या सेक्टरमध्ये, या 3 सेक्टरमधून कोणत्याही एका सेक्टरचं जे काही उत्पन्न आहे, हे मोर दॅन 50%, मोर दॅन
50% जर असेल तर या फार्मिंग सिस्टीमला आपण कोणती फार्मिंग सिस्टीम म्हणतो? स्पेशलाइज फार्मिंग सिस्टीम म्हणतो. त्याच्यामध्ये क्रॉप कल्टिव्हेशनचं किंवा क्रॉपिंग सिस्टीमचं क्रॉप जे आहे तर या क्रॉपचं प्रोडक्शन जर सपोज मोर दॅन इन्कम जे आहे मोर दॅन 50% आलं तर ती काय झाली तुमच्यावाली स्पेशलाइज फार्मिंग सिस्टीम. किंवा त्याच्या व्यतिरिक्त दोन अदर टू सेक्टर जे आहेत या दोन सेक्टरपेक्षा पर्टिक्युलर एका सेक्टरचं प्रोडक्शन 50% जास्त आलं तर ती झाली तुमच्यावाली स्पेशलाइज फार्मिंग. त्यानंतर ती डेफिनेशन जी आहे ती समोर आपण बघूच. नेक्स्ट काय दिलेलं आहे? डायव्हर्सिफाईड फार्मिंग दिलेलं आहे. डायव्हर्सिफाईड फार्मिंग मीन्स काय? डायव्हर्सिफाईड फार्मिंग मध्ये आपण जसं स्पेशलाइज फार्मिंग मध्ये आपण डिफरंट टाइप्स ऑफ सेक्टर्स किंवा डिफरंट टाइप्स ऑफ एंटरप्राइज जे आहेत हे ऍड करून काय केलं आहे टुगेदरली रन केलं आहे. तसंच डायव्हर्सिफाईड फार्मिंग मध्ये पण काय केलं आहे टुगेदरली रन केलं आहे. ज्यामध्ये क्रॉप कल्टिव्हेशन असेल, पिगरी असेल, गोटरी असेल, त्यामध्ये डेअरी सेक्टर असेल, पोल्ट्री रिअरिंग असेल, बी किपिंग असेल किंवा सेरिकल्चर असेल, मशरूम कल्टिव्हेशन असेल. तर हे जेवढे काही आपला अलाइड सेक्टर्स जे आहेत हे सोबत टुगेदरली काय केलं आहे तर रन केलं आहे. आणि याच्यामध्ये कोणत्याही एका सेक्टरचं जे काही आहे जेवढे काही सेक्टर सांगितलेले तुमच्यामध्ये तुम्हाला तर त्या ऑल सेक्टर मधून कोणत्याही एका सेक्टरचं उत्पन्न जे आहे हे 50% पेक्षा जास्त जात नाहीये. मीन्स काय? लेस दॅन 50%, लेस दॅन 50%. याच्यामध्ये जे काही इन्कम येते हे लेस दॅन 50% जर असेल तर त्या फार्मिंग सिस्टीमला काय म्हटलं गेलेलं आहे तर डायव्हर्सिफाईड फार्मिंग सिस्टीम म्हटलेलं आहे. देन मिक्स फार्मिंग मध्ये त्याच प्रकारचं वेगवेगळे जे काही इनपुट्स एंटरप्राइजेस जे आहेत हे काय केलं आहे ऍड केलं आहे आणि टुगेदरली रन केलं आहे. तर रँचिंग जे आहे, रँचिंग असेल, ड्राय फार्मिंग असेल, आपण समोर जशी जशी डेफिनेशन दिलं त्यानुसार आपण समोर बघूच. समोर दिलेलं आहे आपल्याला स्पेशलाइज फार्मिंग. स्पेशलाइज फार्मिंग मध्ये दिलेलं आहे बघा, द फार्म फ्रॉम विच 50% और मोर इन्कम. मीन्स काय दिलेलं आहे जे तुम्हाला सांगितलेलं आहे 50% किंवा मोर दॅन 50% इन्कम इज अ डिराइव्ड फ्रॉम अ सिंगल एंटरप्राइज. काय दिलेलं आहे? सिंगल एंटरप्राइज दिलेलं आहे. मीन्स जे काही तुमच्यावाले एंटरप्राइज आहेत जेवढे काही तुम्ही एंटरप्राइज काय करत आहात रन करत आहात टुगेदरली रन करत आहात त्याच्यामध्ये एका सिंगल एंटरप्राइजेसचं काय इन्कम काय आहे मोर दॅन 50% किंवा 50% पेक्षा जास्त. तर त्याच्यामध्ये कोणकोणते एंटरप्राइजेस आपण ऍड करू शकतो ते बघून घ्या. क्रॉप असेल, क्रॉप्स तुम्हाला जसं सांगितलं क्रॉप कल्टिव्हेशन करू शकतो, सोबत सोबत लाईव्हस्टॉक रिअर करू शकतो, डेअरी जे आहे कॅटल रिअरिंग करू शकतो, पोल्ट्री रिअरिंग करू शकतो किंवा एनी अदर जे आहे मशरूम कल्टिव्हेशन करू शकतो, बी किपिंग करू शकतो, सेरिकल्चर रन करू शकतो. तर हे काय झालेलं आहे डिफरंट टाइप्स ऑफ एंटरप्राइज झालेले आहे. तर या डिफरंट टाइप्स ऑफ एंटरप्राइज मधील पर्टिक्युलर एका एंटरप्राइजेसचं जे काही इन्कम आहे हे मोर दॅन 50% और मोर दॅन 50% असेल तर ती जी काही फार्मिंग सिस्टीम आहे ती फार्मिंग सिस्टीम कोणती आहे तर स्पेशलाइज फार्मिंग सिस्टीम आहे. खाली त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे, एक टी गार्डनचं एक त्यांनी काय केलेलं आहे एक्झाम्पल मेन्शन केलेलं आहे. नेक्स्ट दिलेलं आहे डायव्हर्सिफाईड फार्मिंग. डायव्हर्सिफाईड फार्मिंग इज वन दॅट हॅव सेव्हरल प्रोडक्शन एंटरप्राइजेस. मीन्स जसं आपण वरती पाहिलं एंटरप्राइजेस आपलं स्पेशलाइज फार्मिंग मध्ये डिफरंट टाइप्स ऑफ एंटरप्राइज काय केलेलं आहे टुगेदरली रन केलेले आहेत. तसंच या ठिकाणी आहे तर सेव्हरल प्रोडक्शन एंटरप्राइजेस और सोर्स ऑफ इन्कम म्हणजे इन्कमचे जे काही डिफरंट टाइप्स ऑफ एंटरप्राइज आहेत हे काय आहेत एक इन्कमचा सोर्स आहेत. आणि त्याच्यामध्ये काय मेन काय दिलेलं आहे तर त्यामध्ये दिलेलं आहे विच द इन्कम फ्रॉम अ सिंगल प्रोडक्ट लेस दॅन 50% ऑफ द टोटल फार्म इन्कम. लेस दॅन 50% ऑफ द टोटल फार्म इन्कम. टोटल फार्म इन्कम जे आहे त्याच्यापेक्षा लेस दॅन 50% इन्कम जर जनरेट होत असेल तर अशा फार्मिंग सिस्टीमला कोणती फार्मिंग सिस्टीम म्हणण्यात आलेलं आहे डायव्हर्सिफाईड फार्मिंग सिस्टीम म्हणण्यात आलेलं आहे. एक्झाम्पल दिलेले कोणकोणते एंटरप्राइजेस आपण सोबत टुगेदरली रन करू शकतो. फर्स्ट दिलेलं आहे क्रॉप प्रोडक्शन जे की आपण रेग्युलरली क्रॉप कल्टिव्हेशन करतो. सेकंड डेअरी आहे, पोल्ट्री आहे, फिशरी आहे, फूड प्रोडक्शन आहे, शिप रिअरिंग असेल, गोट रिअरिंग असेल, बी किपिंग असेल, ॲपिकल्चर असेल वगैरे XYZ जे काही सेक्टर अलाइड सेक्टर आहे ते टुगेदरली काय करतो आपण रन करतो. कशामध्ये डायव्हर्सिफाईड फार्मिंग सिस्टीम मध्ये. नेक्स्ट जी आहे आपल्यावाली फार्मिंग सिस्टीम तर नेक्स्ट फार्मिंग सिस्टीम दिलेली आहे आपल्याला मिक्स फार्मिंग सिस्टीम. मिक्स फार्मिंग सिस्टीम मध्ये काय केलं गेलेलं आहे मिक्स फार्मिंग सिस्टीम मध्ये पण ह्याच प्रकारचं सेम आहे. सेम म्हटल्यापेक्षा सेव्हरल एंटरप्राइजेस काय केला जातं टुगेदरली रन केला जातं. इट इन्क्लूड क्रॉप प्रोडक्शन, लाईव्हस्टॉक, फिशरी, पोल्ट्री, बी किपिंग, सेरिकल्चर, मशरूम कल्टिव्हेशन, एनी अदर जे काही अलाइड सेक्टर्स आहेत किंवा अलाइड ऍक्टिव्हिटीज जे आहेत हे टुगेदरली काय केला जातात रन केला जातात किंवा काय केला जातं रिअर केला जातं. तर त्याच्यामध्ये टू सस्टेन अँड सॅटिस्फाय मेनी नीड ऑफ द फार्मर ॲज पॉसिबल. आता हे टुगेदरली का रन केला जातात
सस्टेन करणं आणि जे काही सॅटिस्फाय करणं कोणाच्या नीड्स, पर्टिक्युलर जो काही फार्मर आहे या फार्मरच्या नीड्स सॅटिस्फाय करण्यासाठी काय केलं जाते, टुगेदरली रन केला जाते. म्हणजे सपोज एखादा फार्मर असेल, त्याची नीड आहे मिल्कची, तर ती नीड फुलफिल कोण करेल, लाईव्ह स्टॉक सेक्टर करेल, ज्याच्यामध्ये डेअरी असेल, जे काही मिल्क प्रोड्युसिंग अॅनिमल असतील ते हे फुलफिल करतील. पोल्ट्री असेल, तिची मीट असेल, एग्सची नीड असेल, ती फुलफिल करण्याचं काम कोण करेल, पोल्ट्री करेल. तर तशाच प्रकारच्या अदर नीड्स जे आहेत ते फुलफिल करण्यासाठी त्याचं फुलफिल करण्यासाठी कोण हेल्प करते, जे काही अलाइड ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा अलाइड सेक्टर जे आहेत हे फार्मर्सला काय करते, तर हेल्प करते. इट इज सबसिस्टन्स टाईप अँड इन्कम फॉर्म ऑफ सबसिडरी एंटरप्राइजेस डज नॉट एक्झीड 10%. हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवून द्या. मिक्स फार्मिंग मध्ये जे काही एंटरप्राइज आहेत याच्यापासून मिळणारं उत्पादन जे आहे किंवा उत्पन्न जे आहे हे किती पर्सेंटेज पेक्षा जास्त नसलं पाहिजे, तर डज नॉट एक्झिड इन 10%, 10% पेक्षा जास्त नसलं पाहिजे. अँड सबसिडरी एंटरप्राइजेस युटिलाइज बाय प्रोडक्ट. जे काही सबसिडरी एंटरप्राइजेस मीन्स काय, जे अदर क्रॉप कल्टिव्हेशनच्या व्यतिरिक्त अदर जे आहेत ते मेन एंटरप्राइजेस सोडून अदर जे सबसिडरी एंटरप्राइजेस आहेत ते काय करते, एंटरप्राइज युटिलाइज बाय प्रोडक्ट मीन्स लाईव्ह स्टॉक सेक्टर असेल, सबसिडरी एंटरप्राइज आहे, ते काय करते, बाय प्रोडक्टचं जे काही मेन एंटरप्राइज आहे, मेन एंटरप्राइज मीन्स काय, क्रॉप प्रोडक्शन हे मेन फार्मरचं मेन एंटरप्राइज किंवा मेन सेक्टर कोणतं आहे, क्रॉप कल्टिव्हेशन. आणि त्याच्यापासून जे काही निघणारा बाय प्रोडक्ट आहे, बाय प्रोडक्ट मीन्स काय, स्ट्रॉ राहत. आपण आपल्या इकडे काय करतो, सोयाबीन लावतो, सोयाबीन काय केल्यानंतर हार्वेस्ट केल्यानंतर त्याच्यापासून निघणारं काय, जे काही कुटार असते, या कुटाराला काय करतो आपण, जाळून टाकतो का, जनावरांना प्रोव्हाइड करतो. ज्यांच्याकडे जनावरं आहेत ते एका व्यक्ती काय करतात, जनावरांना प्रोव्हाइड करतात, किंवा ज्यांच्याकडे जनावरं नाही आहेत अशा व्यक्ती काय करतात, त्याला सेल करतात. मीन्स इनडायरेक्टली काय करायला, त्याच्यापासून इन्कम जनरेट करायला. जर जनावरं असतील तर त्या जनावर काय करतील, लाईव्ह स्टॉक सेक्टर जे काही सबसिडरी एंटरप्राइज आहे ते कोणताही लाईव्ह स्टॉक आहे, लाईव्ह स्टॉक काय करते, त्याच्यावरती त्या बाय प्रोडक्टचा काय करते, युटिलाइज करून त्याच्यापासून काय करते, तर फायनल प्रोडक्टमध्ये किंवा मेन प्रोडक्टमध्ये त्याचं काय करते, रूपांतरण करण्याचं काम करते. आणि त्याचं युटिलायझेशन किंवा ते जे काही फायनल प्रोडक्ट असेल त्या फायनल प्रोडक्टचा उपयोग कोणाला होतो, तर जो कोणता फार्मर आहे त्या फार्मर्सला होतो. तर ठीक आहे, आय थिंक हे जे काही मिक्स फार्मिंग ही जी काही कन्सेप्ट आहे, मिक्स फार्मिंग ही जी काही सिस्टीम आहे, ही तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात आली असेल. नेक्स्ट बघू आपण, त्याच्यानंतर आपल्याला दिलेले आहे रँचिंग अँड ड्राय फार्मिंग. आता रँचिंग काय आहे, तर रँच लँड इज नॉट युटिलाइज फॉर क्रॉप प्रोडक्शन. रँचिंग फार्मिंग जे आहे किंवा रँच लँड जी आहे ही मोस्टली काय केला जात नाहीये, आपलं क्रॉप प्रोडक्शन साठी काय केलं जात नाही, युटिलाइज केला जात, नॉट युटिलाइज फॉर अ क्रॉप प्रोडक्शन बट नॅचरल व्हेजिटेशन इज युजफुल फॉर ग्रेझिंग द लाईव्ह स्टॉक. आता नॅचरल व्हेजिटेशन जे आहे याच्यामध्ये जे दिलेलं आहे आपल्याला, रँच लँड जी आहे ही काय केला जात नाही क्रॉप प्रोडक्शनसाठी, मोस्टली म्हणजे जनरली युजच केला जात नाही क्रॉप प्रोडक्शनसाठी. बट नॅचरल व्हेजिटेशन जे आहे तर या नॅचरल व्हेजिटेशनचा यूज कशासाठी केला जाते, ग्रेझिंग पर्पजच्या दृष्टिकोनातून केला जाते, अॅनिमलला ग्रेझिंग करण्यासाठी युटिलाइज केला जाते. आपण पाहतो आपल्या गावाकडे बघा, आपल्या गावाकडे काय आहे तर गायरानं आहेत. तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या गावामध्ये अजूनही अवेलेबल असतील, बऱ्याचशा गावामध्ये काय केल्या गेलेलं ते गायरान मीन्स काय, जे अशा प्रकारचं क्षेत्र, अशा प्रकारचं रिझर्व लँड किंवा रिझर्व एरिया की जो स्पेशली रिझर्व केला जाते कशासाठी, तर जे काही गावामधील जनावरं आहेत त्याच्यामध्ये बफेलो असतील, बुलक्स असतील, शेळ्या मेंढ्या गाई म्हशी वगैरे जे काय आहेत या सर्वांना चराई क्षेत्र म्हणून काय केला जाते, ते रिझर्व केल्या जाते. प्रत्येक गावामध्ये ते तशा प्रकारच्या जमिनी होत्या. आता बऱ्याचशा गावामध्ये ते अवेलेबल नाहीत, काही गावामध्ये अजूनही अवेलेबल आहेत. तर या लँडला काय म्हणू शकतो आपण, रँच लँड म्हणू शकतो. या रँच लँड वरती काय केला जाते, कोणत्याही प्रकारचं क्रॉप कल्टिव्हेशन केला जाते का, नाहीये. तुम्ही ज्याही वेळेस गावामध्ये गेले, ज्यांच्याही गावामध्ये असतील त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे की तशा प्रकारच्या जमिनीवरती कोणत्याही प्रकारचं क्रॉप कल्टिव्हेशन केलं जात नाही. स्पेशली रिझर्व फॉर ग्रेझिंग पर्पज. कशासाठी रिझर्व केला जाते, ग्रेझिंग पर्पजच्या दृष्टिकोनातून ती लँड काय केला जाते, रिझर्व केला जाते. बट आता ही जे काही रँचिंग आहे आपल्या कंट्रीमध्ये तर जास्त प्रमाणात चालत नाहीये. अदर फॉरेन कंट्रीज जे आहेत, फॉरेन कंट्रीज मध्ये काय आहे, त्यांचं क्षेत्रफळ खूप जास्त आहे, लोकसंख्या कमी आहे. तर अशा कंट्रीज मध्ये काय केला जाते, तर आर्टिफिशियली काय केला जाते, रँचिंग लँड तयार केला जाते. रँचिंग लँड तयार कशासाठी, तर त्यांच्या घोड्याचे जे काही तबेलं वगैरे राहते तर त्यांच्या रेसिंग पर्पजच्या दृष्टिकोनातून त्यांना ग्रेझिंग प्रोव्हाइड करण्यासाठी काय केला जाते, त्यांना एक रँचिंग लँड तयार केला जाते. या ठिकाणी आपण पाहू शकतो, या ठिकाणी जो काही क्षेत्र दिलेलं आहे घोड्यासाठी असेल, हॉर्सेससाठी असेल,
कॅटलसाठी असेल किंवा बफेलोसाठी असेल. तर ही जी काही लँड आहे ही आर्टिफिशियली काय केल्या गेलेली आहे, तयार केल्या गेलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला काय दिसेल, बॅरियर दिसेल. ही एवढी खूप सारी लँड जी आहे आर्टिफिशियली काय केल्या गेलेली, तयार केल्या गेलेली आहे. बट भारतामध्ये, आपल्या देशामध्ये अशा प्रकारची कोणत्या प्रकारची लँड आपण तयार करतो का? रँचिंग लँड नाहीये. रिझन काय आहे? मेन रिझन काय आहे? काय अरे बाळांनो? लँड होल्डिंग कॅपॅसिटी लेस आहे. ओके, बरोबर. तर भारत, आपला जो देश आहे, आपल्या देशामध्ये काय आहे की दिवसेंदिवस काय होत चाललेलं आहे, लँड होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे ही लँड होल्डिंग कॅपॅसिटी काय होत चाललेली आहे, डिक्रीज होत चाललेली आहे. आणि पॉप्युलेशन जे आहे हे पॉप्युलेशन काय होत चाललेलं आहे, इन्क्रीज होत चाललेलं आहे. लँड होल्डिंग कॅपॅसिटी डिक्रीज आणि पॉप्युलेशन इन्क्रीज. मग या बेसवरती जर पाहतो म्हटलं, आणि सोबत सोबत काय होत चाललेलं आहे, लँड जी आहे या लँडचं फ्रॅगमेंटेशन होत चाललेलं आहे. म्हणजे जसं पाहतो किंवा आता तुमच्यापैकी काही जण असतील, तुमचे वडील जे असतील, तुमच्या वडिलांच्या हिश्श्यावरती, तुमच्या नावावरती, वडिलांच्या नावावरती किंवा त्यांच्या हिश्श्यावरती 10 एकर जमीन आलेली असेल. तुम्ही दोघं भाऊ असाल, तर त्या दोघा भावांमध्ये तीच लँड काय होत चाललेली, फ्रॅगमेंट झालेले, मीन्स 5-5 एकर आलेले. त्याच्यानंतर समोर जे असेल, तुमच्यापैकी तुमचे लग्न झाल्यानंतर जे काय असेल, तर ती जमीन जी आहे, दोघं जण आले, त्यातही ती काय होत चालते, फ्रॅगमेंट होत चालते. मीन्स काय, 5 एकराची 2.5-2.5 एकरावर येते. मग अशा प्रकारचं काय होत चाललेलं आहे, डे बाय डे काय होत चाललेलं आहे, पॉप्युलेशन इन्क्रीज होत चाललेलं आहे. पॉप्युलेशन इन्क्रीज होत चाललेलं आहे. तर हा जो पॉप्युलेशन इन्क्रीज होत चालले, तर त्यांची इनडायरेक्टली काय होत चाललेली आहे, फूडची डिमांड जी आहे, ही फूडची डिमांड पण काय होत चाललेली आहे, इन्क्रीज होत चाललेली आहे. आणि फूडची डिमांड इन्क्रीज होत चाललेली आहे, सोबत सोबत पॉप्युलेशन इन्क्रीज होत चाललेलं आहे. मग पुढची डिमांड इन्क्रीज जर होत असेल, तर जी काही लँड होल्डिंग कॅपॅसिटी आहे, लँड जी आहे, लँड वरती काय आलेलं आहे, प्रेशर येत आहे. की कशाचं प्रेशर येत आहे, मोर फूड प्रोडक्शन इन्क्रीज करण्याचं. फूड प्रोडक्शन जे आहे हे जास्त प्रमाणात ग्रो करण्यासाठी. मग जर अशाही कंडिशनमध्ये जर आपण रँच लँड जर स्पेशली रिझर्व करून ठेवतो किंवा आर्टिफिशियली रँच लँड क्रिएट करतो, तर त्या ठिकाणी काय होईल, जर जनावरांसाठी इथे माणसालाच खायला फूड काय होत नाहीये, अवेलेबल होत नाहीये, त्यांचंच फुलफिलमेंट होत जर नसेल, तर जनावरांना ते स्पेशली तेवढी लँड युटिलाइज करण्यासाठी ठेवून देणार आहेत का? नाहीये. तर इनडायरेक्टली सांगायचं काय, तर डायरेक्टली और इनडायरेक्टली सांगायचं काय, तर भारतामध्ये जे आहे, पर शेतकऱ्याच्या माग जी काही लँड होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे, तर ती किती प्रमाणात आहे पर फार्मर्सच्या माग, तर ती आहे 0.74 हेक्टर. जी की 2015-16 मध्ये हीच लँड होल्डिंग कॅपॅसिटी किती होती, 1.08 हेक्टर होती. 15-16 मध्ये कोणत्या, इन द इयर 2015 and 16. आता करंटली जर पाहतो म्हटलं, तर करंटली किती आहे लँड होल्डिंग कॅपॅसिटी, 0.74 हेक्टर आहे. मीन्स काय झालेले, ती लँड होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे ती काय होत चाललेली आहे, डे बाय डे काय होत चाललेली आहे, डिक्रीज होत चाललेली आहे. आणि सोबत सोबत काय, त्या लँडवरती किंवा त्या पर्टिक्युलर फार्मर्स वरती काय येत आहे, बर्डन येत आहे, की त्याची फॅमिली त्याला काय करायची, सर्व्हाइव्ह करायची, त्याच्या फॅमिलीची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी त्या व्यक्तीला उचलायची, तर त्याच्यावरती काय करावं लागेल, त्यांना चांगल्या क्वालिटीचं फूड प्रोडक्शन करावं लागेल किंवा मॅक्झिमम फूड प्रोडक्शन करावं लागेल, जेणेकरून त्याची फॅमिली काय करेल, त्या ठिकाणी सर्व्हाइव्ह करू शकेल. तर ठीक आहे, हा जो पॉइंट आहे हा तुम्ही लिहून ठेवा. करंट लँड होल्डिंग कॅपॅसिटी किती आहे इंडियामध्ये पर फार्मर्सच्या मागं, तर 0.74 हेक्टर. आणि 15-16 मध्ये आधीची लँड होल्डिंग कॅपॅसिटी किती होती, 1.08 हेक्टर. ठीक आहे. तर ठीक आहे, आता हे झालं रँचिंगचं. तेवढं एक तुमच्या लक्षात आलं असेल. या सर्व कारणामुळे भारतामध्ये काय केलं जात नाही, रँचिंग जी आहे ही जास्त प्रमाणात पाहायला मिळत नाही. बट जर आर्टिफिशियल नॅचरली जे काही पहाडी एरिया आहे, पर्वतरांगा वगैरे आहेत, या ठिकाणी जे काही ग्रेझिंग लँड अवेलेबल आहे, नॅचरलीच तयार झालेली असेल, तर ती ॲज इट इज आहे. तर त्या एरियामध्ये आपले जे काही जनावर वगैरे राहतात, त्या ठिकाणी ग्रेझिंगसाठी फ्री केल्या जातात. ओके. तर नेक्स्ट दिलेलं आहे आपल्याला ड्राय फार्मिंग. आता या नावातच काय केलेलं आहे, ड्राय दिलेलं आहे. या नावातच काय केलेलं आहे, ड्राय मेन्शन केलेलं आहे. ड्राय मीन्स काय, ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे, अशा एरियाला किंवा अशा फार्मिंग सिस्टीमला आपण काय म्हणतो, ड्राय फार्मिंग म्हणतो. नावातच मेन्शन केलेलं आहे, ज्या ठिकाणी कोरडा भाग आहे, अशा भागाला आपण काय म्हणतो, ड्राय फार्मिंग. तर सच फार्मिंग इज अ प्रॅक्टिस इन अ एरियाज. कोणत्या एरियामध्ये अशा टाईपची प्रॅक्टिस केल्या जाते, ड्राय फार्मिंग केल्या जाते, स्पेशली एरिड अँड सेमी एरिड रिजन. हे जे दोन रिजन आहेत, या दोन रिजन, एरिड रिजन मध्ये ऑलरेडी जे काही रेनफॉल राहतो तो लेस दॅन 500 mm राहतो. सेमी एरिड रिजन असेल तर सेमी एरिड रिजन मध्ये 500 to 750 mm पर्यंत, म्हणजे 500 ते
750 पर्यंत. मग हे जे काही एरिया आहे, अशा एरियामध्ये जी काही ही फार्मिंग सिस्टीम रन केला जाते, त्या फार्मिंग सिस्टीमला कोणती फार्मिंग सिस्टीम म्हटलं जाते, तर रेनफेड फार्मिंग, सॉरी, ड्राय फार्मिंग म्हटलं जाते. फेअर अॅन्युअल रेनफॉल इज लेस दॅन 750 mm. ओके. तर ज्या ठिकाणी या एरियामध्ये प्रोलॉंग काय करते, तर ड्रॉट्स पाहायला मिळते. द क्रॉप फेल्युअर ड्यू टू द प्रोलॉंग ड्राय स्पेल. प्रोलॉंग म्हणजे 15 दिवसाच्या पेक्षा ड्राय स्पेल आपल्याला पाहायला मिळते. हे कोणत्या सिस्टीम मध्ये, ड्राय फार्मिंग सिस्टीम मध्ये. तर ठीक आहे, ड्राय फार्मिंगचं जे काही डिवायडेशन आहे, हे ड्राय फार्मिंगचं डिवायडेशन त्यांच्या रेनफॉल, ऑन द बेसिस ऑफ रेनफॉल, अॅन्युअल रेनफॉल असेल, या अॅन्युअल रेनफॉलच्या बेसवरती काय केलं गेलेलं आहे, त्यांचं एक ड्राय फार्मिंगचं डिवायडेशन केलं गेलेलं आहे 3 टाईप्सच्या फार्मिंग सिस्टीम मध्ये. फर्स्ट कोणती दिलेले, ड्राय फार्मिंग दिलेले. ड्राय फार्मिंगचा जो ड्राय फार्मिंग ज्या एरियामध्ये केला जाते, या एरियामध्ये अॅन्युअल रेनफॉल किती प्रमाणात प्रेझेंट असतो किंवा किती प्रमाणात राहतो, तो लेस दॅन 750 mm. देन ड्रायलँड फार्मिंग जे आहे, तर ड्रायलँड फार्मिंग मध्ये किती प्रमाणात प्रेझेंट असतो, अॅन्युअल रेनफॉल किती प्रमाणात राहतो त्या एरियामध्ये, तर 750 to 1000 mm राहतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त जो आहे रेनफेड फार्मिंग, तर रेनफेड फार्मिंग मध्ये काय, ग्रेटर दॅन 1000 mm एवढा काय राहतो आपला अॅन्युअल रेनफॉल त्या एरियामध्ये प्रेझेंट राहतो. तर या रेनफॉलच्या बेसवरती काय केलं गेलेलं आहे, या ड्राय फार्मिंगचे 3 भागामध्ये काय केलं गेलेलं आहे, डिवायडेशन. एक ड्राय फार्मिंग लेस दॅन 750 mm, ड्रायलँड फार्मिंग 750 to 1000 mm, आणि रेनफेड फार्मिंग ग्रेटर दॅन 1000 mm. तर हा जो चार्ट आहे, हा चांगल्या प्रकारे नोट डाऊन करून ठेवा. याच्यावरती क्वेश्चन पडलेले आहेत, आणि समोरही तुमचे जे काही येणारे एक्झाम असतील, कदाचित त्याच्या या चार्टवरती कदाचित एखादा क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त राहतात. आता अॅन्युअल रेनफॉल मीन्स काय, तो वर्षभरात जेवढा पाऊस भारतामध्ये पडतो, तर त्या पावसाला काय म्हटलं जाते, एका वर्षामध्ये जेवढा पाऊस भारतामध्ये पडतो त्याला काय म्हणतो आपण, अॅन्युअल रेनफॉल म्हणतो. तर सध्या करंटली जे आहे, तर करंट इयर मध्ये भारताचा अॅन्युअल रेनफॉल काय आहे ओव्हरऑल कंट्रीचा, तर ते 1190 टू 1200 mm हे जे आहे, अकॉर्डिंग टू नाबार्डच्या नुसार काय आहे, हा एक रेनफॉल आहे. डिफरन्स ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळा पाहायला मिळेल, बट डिपेंडिंग अपॉन ऑप्शन. तुम्हाला जर अशा प्रकारचा क्वेश्चन आला, तर या क्वेश्चनच्या बेसवरती तुम्हाला ऑप्शन मध्ये कदाचित 1190 येणार नाहीये, 1150 येऊ शकते. जर सिंगल ऑप्शन जर आलं, रेंज जर दिली नाही, तर 1150 येऊ शकते, त्यानंतर 1000 येऊ शकते, त्यानंतर 1200 किंवा 1300, 1250 येऊ शकते. त्यावेळेस तुम्हाला 1150 असेल, तर तेवढा तुम्हाला काय करायचं आहे, मेन्शन करायचं आहे. बट सध्या अकॉर्डिंग टू नाबार्ड जे आहे, नाबार्डच्या अकॉर्डिंग नुसार 1190 to 1200 mm काय आपला अॅन्युअल रेनफॉल आहे भारताचा. तर ठीक आहे, हे एक झालं. अकॉर्डिंग टू रेनफॉलच्या बेसवरती ड्राय फार्मिंगचं काय केलं गेलेलं आहे, एक डिवायडेशन केलं गेलेलं आहे. नेक्स्ट बघू आपण नेम ऑफ द क्लायमॅटिक रिजन. क्लायमॅटिक रिजनच्या म्हणजे रेनफॉलच्या बेसवरती जे काही क्लायमॅटिक रिजन तयार झालेले आहेत, ते बघू. लेस दॅन 500 mm असेल, तर एरिड रिजन, जे मगाशी तुम्हाला सांगितलं ड्राय फार्मिंगच्या डेफिनेशन मध्येच. नेक्स्ट दिलेले 500 to 750 mm, तर ते सेमी एरिड रिजन. 750 to 1000 mm सब ह्युमिड, आणि ग्रेटर दॅन 1000 mm जर असेल, तर त्या ठिकाणी कोणतं रिजन तयार होते, कोणतं रिजन राहते, ते ह्युमिड रिजन राहते. हा एक टेबल तुम्ही काय करा, चांगल्या प्रकारे नोट करून ठेवा. ओके. तर हे झालंय. नेक्स्ट जे आहे, तर नेक्स्ट फार्मिंग सिस्टीम बघू आपण अकॉर्डिंग टू वॉटर सप्लाय. कशाच्या बेसवरती, अकॉर्डिंग टू वॉटर सप्लाय. वॉटर सप्लायच्या बेसवरती काय केलं गेलेलं, देर आर 2 टाइप्स ऑफ फार्मिंग सिस्टीम. 2 प्रकारच्या फार्मिंग सिस्टीम आपल्याकडे भारतामध्ये अवेलेबल आहेत, अकॉर्डिंग टू वॉटर सप्लाय. वॉटर सप्लायच्या बेसवरती आता 2 टाइपच्या फार्मिंग सिस्टीम कोणत्या आहेत, एक आहे आपल्याकडे रेन फार्मिंग, सेकंड आहे इरिगेटेड फार्मिंग. रेन फार्मिंग मीन्स काय, रेन फार्मिंग मीन्स काय, देन इरिगेटेड फार्मिंग मीन्स काय. रेन फार्मिंग मीन्स ज्या फार्मिंग सिस्टीम मध्ये कोणत्याही प्रकारचा आर्टिफिशियल इरिगेशनचा सोर्स किंवा पाण्याचा सोर्स अवेलेबल नाहीये, अशा फार्मिंग सिस्टीमला काय म्हणतो आपण, रेन फार्मिंग म्हणतो. त्यालाच रेनफेड फार्मिंग म्हणा किंवा रेनफॉल फार्मिंग म्हणा, जे काही तुम्हाला वेळेवरती आठवते ते. बट रेन फार्मिंग मीन्स काय, तर रेन फार्मिंग जी आहे, टोटली डिपेंड ऑन नॅचरली रेनफॉल. जे काही वरतून येणारा जो काही पाऊस आहे, या पावसाच्या भरोशावरती जी शेती केला जाते, त्या फार्मिंग सिस्टीमला काय म्हटलं गेलेलं आहे, तर रेन फार्मिंग म्हटलं गेलेलं आहे. नेक्स्ट कोणते दिलेले, इरिगेशन फार्मिंग. नेक्स्ट आहे इरिगेशन फार्मिंग. इरिगेशन फार्मिंग मीन्स काय, इरिगेशन मीन्स काय, आर्टिफिशियली प्रोव्हाइड किंवा आर्टिफिशियली सप्लाय ऑफ वॉटर
ऑफ अवर क्रॉप्स, म्हणजे आर्टिफिशियली जे काही पाण्याची आवश्यकता, त्या क्रॉपची जी काही नीड आहे, हे आर्टिफिशियली काय करतो आपण, फुलफिल करतो. तर त्याला काय म्हणतो आपण, इरिगेशन म्हणतो. मग इरिगेशन फार्मिंग मीन्स काय, ज्या फार्मिंग सिस्टीम मध्ये हे नॅचरल प्लस, म्हणजे रेनफॉल तर त्यांना भेटतच, बट त्याच्या व्यतिरिक्त त्यांची ज्या वेळेस त्यांना आवश्यकता, त्या क्रॉपला ज्या वेळेस आवश्यकता असते, अशा वेळेस आपण काय करतो, आर्टिफिशियली त्यांना वॉटर प्रोव्हाइड करतो. तर ते जे काही सोर्स आहेत किंवा ती जी काही फार्मिंग सिस्टीम आहे, त्या फार्मिंग सिस्टीमला काय म्हटलं गेलेलं आहे, इरिगेशन किंवा इरिगेटेड फार्मिंग सिस्टीम म्हटलेलं आहे. मग आता याच्यामध्ये बघा, आपल्या गावाकडे एक, या बेसवरती एक कन्सेप्ट आहे. आपल्या गावाकडे बघा, आपण काय करतो, पाण्याचे गॅप राहते. म्हणजे जे काही ओलीत करायचंय, तर ओलीत करायचं म्हटल्यानंतर आपल्याकडे काय आहे, तर गॅप राहते. तर रात्रीची लाईन जाणे, दिवसा लाईन जाणे वगैरे, तर ते 8-8 तासाचा गॅप राहते. तर सपोज आपल्याला काय करायचंय, तर पाणी द्यायचंय कशाला, आपल्या शेताला, हे जे काही पीक आहे, मका असेल, या मक्याला काय करायचंय, पाणी द्यायचंय. आणि आपला गॅप स्टार्ट होतो 9 ते 3 पर्यंत. आणि आपण ठरवलेलं आहे की बाबा 9 वाजता जाणार आपण, आणि त्या शेताला किंवा त्या मक्याला काय करणार आहोत, तर वॉटर प्रोव्हाइड करणार आहोत किंवा इरिगेशन प्रोव्हाइड करणार आहोत. बट 8:58 ला काय झालंय, त्या ठिकाणी रेनफॉल स्टार्ट झालेला आहे. रेनफॉल काय झालाय, स्टार्ट झालं, हे आपल्याला या ठिकाणी दिसते. मग अशा कंडिशन मध्ये आपण जे काही पाणी देणार होतो, ते पाणी आपण दिलेलं नाहीये. बट आपण जो गॅप देणार होतो 9 ते 3, तेवढ्या टायमामध्ये काय झालेलं आहे, आपल्याला आपल्या शेतामध्ये रेनफॉल आलेला आहे किंवा पाऊस आलेला आहे. मग हा जो येणारा रेनफॉल आहे, हा इरिगेशन मध्ये मोडला जाते का रे? हा येणारा रेनफॉल जो आहे, हा इरिगेशन मध्ये मोडला जाते का? नाहीये. तर हा जो येणारा रेनफॉल आहे, कारण आपण त्या टायमात काय करत होतो, पाणी देणार होतो, आणि त्याच वेळेस काय झालं, तेवढ्याच टायमात काय झाला, वरचा पाऊस स्टार्ट झाला, आणि जो आपण गॅप देणार होतो, तो गॅप आपल्याला देण्याची आवश्यकता पडली नाहीये. मग हा रेनफॉल काय आहे, इरिगेशन मध्ये मोडला जाते, इरिगेशन फार्मिंग मध्ये मोडला जाते, का रेन फार्मिंग मध्ये मोडला जाते. तर हा रेनफॉल जो आहे, हा रेन फार्मिंग मध्ये, बिकॉज रेनफॉल इज ऑलवेज नॅचरल. तो आर्टिफिशियली क्रिएट केला गेलेला आहे का? तो नॅचरली काय आहे, तर नॅचरली त्या टाइम मध्ये काय झालेला आहे, पडत आहे. त्याच्यामुळे रेनफॉल काय आहे, ऑलवेज नॅचरल. तर त्याच्यामुळे रेनफॉल हा कधीच काय होत नाहीये, इरिगेटेड फार्मिंग मध्ये मोडला जात नाहीये. तो कोणत्या फार्मिंग मध्ये मोडला जातो, रेन फार्मिंग मध्ये मोडला जातो, इरिगेटेड फार्मिंग मध्ये नाही. ही गोष्ट तुम्ही कधी पण काय ठेवा, लक्षात ठेवा. एक्झाम वाले काय करतात, आपल्याला काही वेगळं विचारत नाही. तर एक्झाम वाल्यांना, जे काही एक्झाम कंडक्ट करणारे व्यक्ती आहेत, त्यांना आधीच माहिती आहे की आपले विद्यार्थी जे आहेत ते खूप टॅलेंटेड आहेत, त्यांना सर्व प्रकारचं माहिती आहे, सर्व गोष्टी माहिती येतात. बट जे माहिती आहे तेच ते काय करतात, त्याला तुम्हाला फिरवून, क्वेश्चन जो आहे तो फिरवून विचारतो. या ठिकाणी मी तुम्हाला काय विचारलं, रेनफॉल कोणत्या टाइमात आलेला आहे, ऍट द टाइम ऑफ इरिगेशन. इरिगेशनचा जो काही गॅप आहे त्या टाइम मध्ये, मग त्या टाइमात पडणारा रेनफॉल हा इरिगेशन फार्मिंग मध्ये मोडतो का? तर मोडत नाहीये. तो काय आहे, रेन फार्मिंग मध्येच मोडतो का? तर रेनफॉल हा काय राहतो, ऑलवेज नॅचरल राहतो. त्याच्यामुळे काय, तर तो रेन फार्मिंग मध्ये मोडतो. तर ठीक आहे, या बेसवरती जर सांगायचं झालं, आणखी काही क्वेश्चन्स आहेत जे जनरली तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. कदाचित जे काही एक्झाम्स राहतात, या एक्झाम्स मध्ये विचारला जातो. जे काही रेन आहे, आता इरिगेशनच्या बेसवरती जर पाहतो म्हटलं, तर आपला जो काही भारत देश आहे, आपल्या भारत देशामध्ये सर्वात जास्त इरिगेशन एरिया वाईज कोणत्या राज्यामध्ये आहे? मी काय म्हटलेलं आहे, सर्वात जास्त इरिगेशन आपल्या भारत देशामध्ये किंवा भारतामध्ये सर्वात जास्त इरिगेशन एरिया वाईज कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन आहेत तुमच्यावाले, पंजाब, सेकंड आहे यूपी, एमपी, देन एमएच. त्याच्यामध्ये या 4 ऑप्शन पैकी कोणता ऑप्शन आहे? कोणता ऑप्शन आहे रे बाळांनो? ओके, पंजाब. काही जणांनी पंजाब सांगितलंय, काही जणांनी यूपी सांगितलंय. तर ठीक आहे, चला मी तुम्हाला सांगतो. आपल्या भारत देशात, म्हणजे आपले जे काही राज्य आहेत, या राज्यामध्ये जर तुम्ही जे काही आन्सर सांगितले, तर काही जणांनी काय सांगितलंय आपल्याला, पंजाब सांगितलेलं आहे, काही जणांनी आपल्याला, काही स्टुडंटने आपल्याला यूपी सांगितलेलं आहे. आता या दोन्हीचे जे आन्सर आहेत, ज्यांनी पंजाब सांगितले त्यांचे आन्सर रॉंग आहेत. आपल्याला काय विचारलेलं आहे, एरिया वाईज विचारलेलं आहे. एरिया वाईज सर्वात जास्त इरिगेशन जे आहे कोणत्या राज्यामध्ये, एरिया वाईज कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त इरिगेशन लँड अवेलेबल आहे, असा क्वेश्चन होता. तर त्याच्यामध्ये यूपी जे आहे, हे काय त्याच्यावाला आन्सर आहे. आता यूपी का आहे, तर तुम्ही जर विचार केला,
पंजाबचं क्षेत्रफळ, पंजाब या स्टेटचं क्षेत्रफळ जर आपण पाहतो म्हटलं आणि युपीचं जर उत्तर प्रदेश या स्टेटचं जर आपण क्षेत्रफळ पाहतो म्हटलं तर मोठं क्षेत्रफळ म्हणजे क्षेत्रफळाच्या बाबतीत फर्स्ट नंबर कोणाचा लागतो, जे काही या दोन राज्यामध्ये किंवा दिलेले आहे त्याच्यामध्ये, तर युपीचा लागतो. मग त्या क्षेत्रफळाच्या बाबतीत काय विचारलेलं आहे आपल्याला, क्वेश्चनही त्याच प्रकारचा विचारलेला आहे, एरिया वाईज विचारलेलं आहे. तर युपी काय आहे त्याच्यावाला आन्सर आहे. सर्वात जास्त इरिगेशन एरिया वाईज कोणत्या स्टेटमध्ये आहे, तर युपी मध्ये आहे. हे त्याच्यावाला काय आहे आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आता तुम्हाला काय विचारलेलं होतं, एरिया वाईज सर्वात जास्त इरिगेशन एरिया वाईज कोणत्या स्टेटमध्ये आहे. तर यालाच अल्टिमेट किंवा यालाच थोडंसं फिरून दुसरा क्वेश्चन विचारतो. तर सर्वात जास्त इरिगेशन पर्सेंटेज वाईज कशाच्या वाईज, सर्वात जास्त इरिगेशन पर्सेंटेज वाईज कोणत्या राज्यामध्ये आहे. ऑप्शन परत मगाचे जे होते तुमच्यावाले, पंजाब होतं, युपी होतं, त्यानंतर एमपी हो, त्याच्यानंतर कोणतं आहे तुमच्यावाला एमएच. आता याचे आन्सर काय आहे, परत काही जणांचं युपी तर सांगितलं त्यामुळे या ठिकाणी युपी कट केलेलं आहे काही जणांनी, परत एमपी असेल, काही जणांनी परतही युपी दिलं, काही जणांनी पंजाब सांगितलेलं आहे. बट आता या ठिकाणी काय विचारलंय तुम्हाला, सर्वात जास्त इरिगेशन पर्सेंटेज कोणत्या स्टेटमध्ये आहे हे तुम्हाला या ठिकाणी विचारलंय पर्सेंटेज वाईज. मग पर्सेंटेज वाईज हायेस्ट इरिगेशन कोणत्या स्टेटमध्ये आहे, तर त्याचा आन्सर आहे पंजाब. पंजाबमध्ये जवळपास 98.7%, ऑलमोस्ट 99% जे आहे अप्रॉक्सिमेट जर पाहतो म्हटलं तर, अप्रॉक्स जर पाहतो म्हटलं तर 99% जो एरिया आहे हा कशाखाली आलेला आहे, ओलिताच्या खाली आलेला आहे. जेवढं काही लँड आहे, ग्रोईंग लँड आहे, क्रॉपिंग लँड आहे, क्रॉपिंग लँडवरील जेवढी लँड आहे त्याच्यामधील 98.7%, ऍक्युरेट जर पाहतो म्हटलं 98.7, अप्रॉक्सिमेट जर पाहतो म्हटलं 99%, एवढी लँड जी आहे ही कशा अंडरमध्ये आलेली आहे, तर इरिगेशनच्या अंडरमध्ये आहे. तर त्याचा आन्सर काय आहे, करेक्ट आन्सर कोणता आहे, तर पंजाब आहे. आता याच्या व्यतिरिक्त आणखी अदर एक क्वेश्चन तुम्हाला विचारतो. तर भारतामध्ये जे आहे तर सर्वात म्हणजे जे काही इरिगेशन आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये, जे काही ऑल ओव्हर इंडिया आहे, ऑल ओव्हर इंडियामध्ये इरिगेटेड लँड किती प्रमाणात प्रेझेंट आहे पर्सेंटेजच्या फॉर्ममध्ये, पर्सेंटेजच्या फॉर्ममध्ये इरिगेटेड लँड किती पर्सेंट प्रेझेंट आहे भारतामध्ये, तर ती आहे आपल्यावाली, तो प्रश्न विचारता डायरेक्ट आन्सर सांगून देतो, ती आहे 55%. करंट इयरमध्ये जर पाहतो म्हटलं तर 55% काय आहे, तर ती लँड काय आहे भारतामध्ये अवेलेबल आहे, जी की आधी 49% होती, ती इन्क्रीज होऊन काय झालेली आहे 55% पर्यंत इन्क्रीज झालेली आहे. आता त्याच्या मागचं रिझन काय आहे, इन्क्रीज कशा प्रकारे झालेले आहे, आपण पाहतो की बऱ्याचशा एरियामध्ये जे काही नद्या गेलेल्या असतील ना, रिव्हर्स गेलेली आहे, तर त्या ठिकाणी डॅम तयार झालेले, तर त्या ठिकाणचे प्रत्येक त्या गावातील दरवर्षी काही ना काही शेतकरी पाईपलाईन करतात आणि त्यांची जी काही जमीन असतील ही जमीन काय करते तर अंडर द इरिगेशन आणते. तर त्याच्यामुळे काय झालेले आहे, ती जी काही इरिगेटेड लँड जी आहे ती काय झालेली आहे इन्क्रीज होत गेलेली आहे, तर इन्क्रीज झालेली आहे. ठीक आहे, हे झाला हा एक झालेला आहे. देन अदर एक क्वेश्चन इरिगेशनशी रिलेटेड आहे. तर जो काही भारत देश आहे, आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त इरिगेशनचा म्हणजे इरिगेशन करण्याचा मेजर सोर्स कोणता आहे, तर तो सोर्स आहे ट्यूबवेल. मेजरली जे काही इरिगेशन प्रोव्हाइड केलं जाते ते कोणत्या सोर्सनं प्रोव्हाइड केलं जाते, ट्यूबवेलनं प्रोव्हाइड केलं जाते. त्यानंतर कॅनल्स आहे आणि याच्या व्यतिरिक्त अदर जे आहेत सोर्स जे आहेत, पॉन्ड असतील, रिव्हर्स असतील, वेल्स असतील, अदरही काही सोर्स जे आहेत ज्या सोर्स पासून आपण काय करू शकतो, इरिगेशन जमिनीला किंवा क्रॉप्सला प्रोव्हाइड करू शकतो. तर ठीक आहे, हाही कन्सेप्ट जो आहे रेन फार्मिंग, इरिगेटेड फार्मिंग, हाही कन्सेप्ट तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात आलेला असेल. नेक्स्ट कन्सेप्ट वरती किंवा नेक्स्ट फार्मिंग सिस्टीम वरती येऊ आपण. नेक्स्ट फार्मिंग सिस्टीम आहे आपल्याला ऑन द बेसिस ऑफ एरिया. एरियाच्या बेसवरती काय केलेलं आहे, भारतामध्ये दोन प्रकारच्या फार्मिंग सिस्टीम चालते. तर ते कोणत्या आहेत, फर्स्ट आहे एक्सटेन्सिव्ह फार्मिंग, सेकंड आहे इंटेन्सिव्ह फार्मिंग. आता एक्सटेन्सिव्ह फार्मिंग सिस्टीम जी आहे, एक्सटेन्सिव्ह फार्मिंग सिस्टीमचं जर सांगायचं झालं तर नावामध्येच काय दिलेलं आहे, एक्स दिलेलं आहे, एक्सटेंड. एक्सटेंड करणे मीन्स काय, वाढवणे.
जास्त प्रमाणात जी काही जेवढी जागा आहे त्यापेक्षा मोठ्या याच्यातली किंवा मोठ्या एरियामध्ये काय केलं आहे हे फार्मिंग रन केला आहे. तर त्या फार्मिंग सिस्टीमला काय केला करतो म्हणतो आपण एक्सटेन्सिव्ह फार्मिंग म्हणतो. या ठिकाणी जी काही इमेज आहे तुम्हाला ही जी इमेज असेल या इमेजमध्ये चांगल्या प्रकारे दिसून येते. खूप जास्त एरिया आहे त्या खूप जास्त एरियामध्ये काय केल्या गेलेले एक फार्मिंग सिस्टीम रन केल्या गेलेली आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे एखाद्या व्यक्तीकडे जर 100 एकर जमीन असेल तर तो 100 एकर जमीन काय करायला एकटाच व्यक्ती पाहायला मीन्स काय करायला तर एक्सटेन्सिव्ह फार्मिंग सिस्टीम रन करत आहे. आणि एखाद्या व्यक्तीकडे कमी जमीन आहे, एखादी 2 एकर जमीन आहे तर तो काय करत आहे इंटेन्सिव्ह फार्मिंग सिस्टीम करत आहे. आता इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह मधला मेन डिफरन्स सांगतो तुम्हाला बघा. इंटेन्सिव्ह फार्मिंग सिस्टीम जी राहते, ज्या व्यक्तीकडे जमीन किंवा लेस लँड आहे त्या व्यक्तीला काय करावं लागते, त्या कमी जमिनीमध्ये इनपुट्स जास्त प्रमाणात ऍड करावं लागते. आणि इनपुट्स जास्त प्रमाणात ऍड केल्यामुळे काय होते तर त्या जमिनीमधून जास्त प्रमाणात काय निघते आपल्याला प्रोडक्शन निघते. मीन्स त्या लँडवरती काय राहतो एक प्रेशर राहतो की बाबा मॅक्झिमम प्रोडक्शन करणं आवश्यक आहे. कारण रिझन काय तर त्याच्याकडे जमीन कमी आहे आणि त्या जमीन कमी असल्यामुळे त्याच्यामध्ये जे काही प्रोडक्शन घ्यायचं तर त्यासाठी त्याला इनपुट्स जास्त प्रमाणात ऍड करावं लागतील. फर्टिलायझर असेल, स्प्रेइंग असेल, एनी अदर ऍक्टिव्हिटी असेल किंवा हे सर्व काय करावं लागतं त्याला लार्ज नंबर ऑफ क्वांटिटीमध्ये प्रोव्हाइड करावं लागते. आणि तेच जर एखाद्या व्यक्तीकडे 100 एकर जमीन असेल तर तो एवढं सारं करते का नाहीये, त्याच्याकडून एवढं सारं करणं इझिली होत नाहीये. तर तो काय करतो जेवढं निघेल तेवढं, त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ इनपुट्स काय करत नाहीये, तो जास्त प्रमाणात ऍड करत नाही. जेवढं निघते तेवढं सफिशियंट आहे. तर या बेसवरती जर सांगायचं झालं तर एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह फार्मिंग सिस्टीम काय तर आपल्या भारतामध्ये पाहायला मिळते. एक्सटेन्सिव्ह सिस्टीम लार्ज नंबर ऑफ एरियावरती केला जाते. इंटेन्सिव्ह सिस्टीम स्मॉल नंबर ऑफ हेक्टरवरती किंवा हेक्टरवरती रन केला जाते. आपल्या भारतामध्ये मग आता या बेसवरती आणखी एक क्वेश्चन तयार होते. कोणता क्वेश्चन तयार होते की आपल्या भारतामध्ये कोणत्या प्रकारची फार्मिंग सिस्टीम रन केला जाते, एक्सटेन्सिव्ह फार्मिंग का इंटेन्सिव्ह फार्मिंग? आपल्या भारतामध्ये कोणत्या प्रकारची फार्मिंग सिस्टीम रन केला जाते, एक्सटेन्सिव्ह फार्मिंग सिस्टीम और इंटेन्सिव्ह फार्मिंग सिस्टीम? कोणत्या प्रकारची केला जाते बाबा मित्रांनो? काही जणांनी ठीक आहे, ओके, काही जणांनी काय केलेलं आहे इंटेन्सिव्ह हे आन्सर दिलेलं आहे. काही जणांनी म्हणजे मोस्ट ऑफ द 75% स्टुडंटने इंटेन्सिव्ह दिलेलं आहे आणि 25% स्टुडंटने काय केलेलं आहे एक्सटेन्सिव्ह. मग याच्याबद्दल बरोबर कोणती? तर भारतामध्ये जी काही फार्मिंग सिस्टीम रन केला जाते ऑन द बेसिस ऑफ एरिया या बेसवरती, तर ती फार्मिंग सिस्टीम आहे इंटेन्सिव्ह फार्मिंग सिस्टीम. इंटेन्सिव्ह फार्मिंग सिस्टीम का तर मगाशी जसं आपण एक एरियाच्या बाबतीत रँचिंग मध्ये एक कन्सेप्ट पाहिलेला होता किंवा एक पॉईंट पाहिला आपण. कोणता पॉईंट पाहिलेला होता कडा? हा, तर लँड होल्डिंग कॅपॅसिटीचा. इंटेन्सिव्ह फार्मिंग सिस्टीम का केला जाते तर डे बाय डे काय होत चाललेलं आहे, आपल्या कंट्रीचं पॉप्युलेशन इन्क्रीज होत चाललेलं आहे. फूडची जी काही रिक्वायरमेंट आहे ही रिक्वायरमेंट सुद्धा काय होत चाललेली आहे डे बाय डे इन्क्रीज होत चाललेली आहे. आणि लँड होल्डिंग जी आहे किंवा लँड जी आहे ही डे बाय डे काय होत चाललेली आहे डिक्रीज होत चाललेली. आपण पाहिलं 2015-16 मध्ये 1.08 हेक्टर जी आहे ही पर फार्मर्सच्या हिश्श्यावरती काय येत होती, ही लँड येत होती. बट आता जर पाहतो म्हटलं तर तीच लँड कुठपर्यंत आलेली आहे 0.74 हेक्टर पर्यंत. मग या बेसवरती जर पाहतो म्हटलं लँड वाढलेली इन्क्रीज झालेली आहे का कमी झालेली आहे, डिक्रीज झालेली आहे. म्हणून लँड होल्डिंग कॅपॅसिटी लेस आहे. तर लेस लँड असल्यामुळे ते एक्सटेन्सिव्ह फार्मिंग करू शकते का? आज जर तुम्ही पाहिलं तुमच्या गावामध्ये जे काही तुमचे वडील वगैरे असतील, वडिलांच्या लेवलचे जेवढे काही तुमचे चुलते काके वगैरे असतील, गावामधील काही जणांकडे 100 एकर जमिनी होत्या असं तुम्ही ऐकलेलं असेल. बट आता सध्या करंट सिच्युएशन मध्ये त्यांच्याकडे 100 एकर जमीन आहेत का? असल्याही जरी तरी मोजक्याच व्यक्तींकडे असतील. गावामध्ये जे की आधी बऱ्याच लोकांकडे राहायच्या ते जमिनी काय झालेल्या आहेत आता फ्रॅगमेंट झालेल्या आहेत. त्या जमिनीचं काय झालेलं आहे डिवायडेशन झालेलं आहे. ज्यांच्याकडे 100 होती त्यांची 50ची 25ची 12.5ची 6.25 म्हणजे असं काय झालेलं आहे त्यांच्यावालं फ्रॅगमेंटेशन झालेलं आहे. तर या बेसवरती काय आहे तर आपल्या इंडियामध्ये जे काही फार्मर्स असतील यांच्याकडे लँड होल्डिंग कॅपॅसिटीज लेस आहे. लँड होल्डिंग कॅपॅसिटी लेस असल्यामुळे कोणत्या प्रकारची फार्मिंग रन केला जाते तर इंटेन्सिव्ह फार्मिंग रन केला जाते. हे बघा मित्रांनो, कोणत्याही गोष्टीच्या मागे काय राहतो एक कन्सेप्ट राहतो. तर इंटेन्सिव्ह फार्मिंग का रन केला जाते तर लँड होल्डिंग कॅपॅसिटी लेस आहे. आणि लँड होल्डिंग कॅपॅसिटी लेस असल्यामुळे काय कोणती फार्मिंग सिस्टीम रन केला जाते ऑन द बेसिस ऑफ एरियाच्या बेसवरती तर इंटेन्सिव्ह. ओके, डन. तर नेक्स्ट बघू त्याच्यानंतर इंटेन्सिव्ह फार्मिंग झाल्यानंतर अकॉर्डिंग टू वॉटर सप्लाय झालं ऑन द बेसिस ऑफ एरिया झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट फार्मिंग सिस्टीम जे आहे सम अदर टाइप्स ऑफ फार्मिंग सिस्टीम आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत.
ते बघू. अदर टाइप्स ऑफ फार्मिंग सिस्टीम कोणत्या आहेत ते. सम अदर टाइप्स ऑफ फार्मिंग सिस्टीम. आता अदर टाइप्स ऑफ फार्मिंग सिस्टीम मध्ये जे दिलेलं आहे आपल्याला, कोऑपरेटिव्ह फार्मिंग सिस्टीम असेल, कॅपिटलिस्टिक फार्मिंग सिस्टीम असेल, स्टेट फार्मिंग सिस्टीम असेल, पीझंट असेल, शिफ्टिंग कल्टिवेशन असेल, तर अशा अदर टाइप्स ऑफ फार्मिंग सिस्टीम जे आहेत हे आपल्याकडे अवेलेबल आहेत किंवा आपल्याला दिलेले आहेत. आता हे फार्मिंग सिस्टीम फर्स्ट आपल्याला दिलेली आहे कोऑपरेटिव्ह फार्मिंग सिस्टीम. कोऑपरेटिव्ह फार्मिंग सिस्टीम मीन्स काय? कोऑपरेटिव्ह फार्मिंग सिस्टीम मीन्स काय, तर चला बघूया. या शब्दाला, कोऑपरेटिव्ह या शब्दाला काय करू, थोडंसं डिवाइड करू आपण, म्हणजे तुम्हाला काय येईल ते चांगल्या प्रकारे लक्षात राहील. या ठिकाणी एक डॅश देतो. ठीक आहे. को अँड ऑपरेटिव्ह. को अँड ऑपरेटिव्ह. को मीन्स जे काही दोन व्यक्ती असतील, दोन फार्मर असतील ते को, आणि ऑपरेट, ऑपरेट करणे, कोऑपरेट करणे, ऑपरेट करणे, कोऑपरेट करणे. तर कोऑपरेटिव्ह जे आहे, तर या शब्दाचा मिनिंगच काय आहे, एकमेकांना मदत करणे किंवा म्युच्युअली हेल्प्स टू इच अदर, अशा प्रकारचा या कोऑपरेटिव्ह या वर्डचा काय मिनिंग आहे. मग कोऑपरेटिव्ह फार्मिंग मध्ये काय करावं लागेल, एक सोपं एक्झाम्पल सांगतो. आपल्या गावामध्ये बघा, सोयाबीनच्या सीझन मध्ये काय करतो आपण, सावड केल्या जाते. सावड हा शब्द तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती असेल. आपल्या गावामध्ये सावड बरेचसे जे काही फार्मर्स असतील, म्हणजे मीन्स लेस लँड फार्मर जे आहे, तर हे लेस लँड फार्मर काय करतात, ज्यांच्याकडे जमीन कमी आहे, 2 एकर 3 एकर अशी प्रकारची जमीन आहे, असे शेतकरी काय करतात, एकमेकांसोबत सावड करतात. आता सावड करणे मीन्स काय, मोस्टली आपल्या इकडे सोयाबीनच्या सीझन मध्ये काय केलं जाते, उधळं दिलं जाते. उधळं तुम्हाला उधळं म्हणा, गुत्त म्हणा, अशा प्रकारचं काय केलं जाते, सोयाबीन सोगण्यासाठी एकरच्या एकरानं दिलं जाते. बट हे कोणत्या फार्मर्सकडे, ज्या फार्मर्सकडे शेती जास्त प्रमाणात नाही आहे, असे फार्मर्स काय करतात, त्यांच्याकडून ती मजूर गावामध्ये भेटत नाही वगैरे वगैरे, XYZ अदर बरेचसे प्रॉब्लेम्स राहतात. त्या बेसवरती ते काय केलं जाते, उधळं दिलं जाते, गुत्त दिलं जाते. बट ज्या फार्मर्सकडे जमीन कमी आहे, असे शेतकरी काय करतात, तर सावड करतात. कारण काय, सपोज त्या फॅमिलीमध्ये, एका फार्मरच्या फॅमिलीमध्ये 2 व्यक्ती आहेत किंवा 3 व्यक्ती आहेत, तर त्या 3 व्यक्तीकडून ती 3 एकर जमीन सोगण्यासाठी काय जातो, बराचसा वेळ जातो. मग तो काय करतो, समोरची नेक्स्ट फॅमिली जी असेल, अदर फॅमिली सोबत काय करतो, म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी, की बाबा तुम्ही माझ्या शेतामध्ये 3 दिवस काम करायला या. तुम्ही जे काही तीन मेंबर असाल, 2 मेंबर असाल, तर तुम्ही माझ्या शेतामध्ये 3 दिवस काम करायला. तुम्ही 2 मेंबर असाल, तर आमच्याकडले 2 मेंबर तुमच्याकडे तुमच्या शेतामध्ये 3 दिवस काम करण्यासाठी येतील. मीन्स ही काय झाली आहे, म्युच्युअल अंडरस्टँडिंग झाली आहे, कोऑपरेशन झालेलं आहे. आणि त्या बेसवरती काय होते, या गोष्टीचा बेनिफिट कोणाला होतो, दोन्ही फॅमिलीला होता किंवा दोन्ही फार्मर्सला होतो. जेणेकरून त्यांचे जे काही डायरेक्टली पैसे अदर लेबर्सला प्रोव्हाइड करणार होते, देणार होते, किंवा जे काही उधळे घेणारे व्यक्ती असतील त्यांना देणार होते, ते पैसे काय झाले, त्यांचे ऍज इट इज सेव्ह झालेले आहेत. तशाच प्रकारचं कोऑपरेटिव्ह फार्मिंग मध्ये काय, फक्त एवढ्याच गोष्टी आहेत का, याच्या व्यतिरिक्त जे काही अवजार असतील, मीन्स एखाद्या व्यक्तीकडे बैलजोडी अवेलेबल असेल, तर गाडी अवेलेबल असेल, कार्ट ज्याला म्हणतो आपण, कार्ट लोडिंग जे राहते ते अवेलेबल नसेल, तर ते दुसऱ्या व्यक्तीला काय करतो, तुझी बैलगाडी मला दे, माझे बैल तुला देतो. तर याचंही काम होऊन जाते आणि समोरच्या फार्मर्सचंही काम होऊन जाते. मीन्स काय झाले, त्यांच्यावाली म्युच्युअल अंडरस्टँडिंग झाले. मीन्स काय, तर सोप्या भाषेतनी काय, एकमेकांना मदत करणे आणि त्याच्यापासून जो काही येणारा बेनिफिट आहे, हा बोथ फार्मर्सला किंवा दोघाही जणांना सारखाच होतो. तर अशा फार्मिंग सिस्टीमला काय म्हटलं गेलेलं आहे, कोऑपरेटिव्ह फार्मिंग सिस्टीम म्हटलं गेलेलं आहे. तर ठीक आहे, आपण समोर बघू कोऑपरेटिव्ह फार्मिंग सिस्टीम. समोर त्या डेफिनेशन पण मेन्शन केलेलेच आहेत. नेक्स्ट दिलेलं आहे कोऑपरेटिव्ह फार्मिंग सिस्टीम. ऑल द मेंबर और फार्मर्स पूल देअर लँड अँड लेबर अँड कॅपिटल ऑन द व्हॉलेंटरी बेसिस अँड परफॉर्म द फार्मिंग ऑपरेशन टू गेट म्युच्युअल बेनिफिट. जे मगाशी तुम्हाला सांगितलंय, काय दिलेलं आहे, कॅपिटल, लेबर अँड कॅपिटल. काय दिलेलं आहे, ऑल द फार्मर्स और मेंबर्स पूल देअर लँड, त्यांची लँड, लेबर अँड कॅपिटल, जे काही कॅपिटल असेल, ऑन द व्हॉलेंटरी बेसिस अँड परफॉर्म द फार्मिंग ऑपरेशन टू गेट द म्युच्युअल बेनिफिट. यालाच काय म्हणतो आपण, कोऑपरेटिव्ह फार्मिंग म्हणतो. कोऑपरेटिव्ह फार्मिंग मध्ये एक आणखी कोऑपरेटिव्ह फार्मिंगशी रिलेटेड एक कन्सेप्ट आहे, FPO आणि FPC. FPO मीन्स काय, तर फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, आणि FPC मीन्स काय, तर फार्मर प्रोड्युसर कंपनी. आता या दोन्ही ऑर्गनायझेशन जे आहेत, या दोन्ही ऑर्गनायझेशनचं फंडिंग करण्याचं काम कोण करते, तर नाबार्ड करते. आता या ऑर्गनायझेशनच्या अंडरमध्ये किंवा कंपनीच्या अंडरमध्ये काय काय चालवलं जाते, जे काही व्हिलेजेस असतील किंवा ज्या एरियामध्ये हे ऑर्गनायझेशन रन केलं जाते, त्या एरियामध्ये ही ऑर्गनायझेशन काय करते, अवजारे बँक, म्हणजे जे काही शेती उपयोगी जे काही अवजारे असतील,
इम्प्लिमेंट्स असतील यांची काय करते, एक बँक तयार करते आणि त्या बँकेच्या अंडरमध्ये काय केलं जाते, जे काही अवजार असतील ट्रॅक्टरचे असतील किंवा एनी अदर इम्प्लिमेंट्स असतील ते त्या फार्मर्सला रेंटवरती देण्याचं काम करते. मीन्स काय, तर एखाद्या फार्मर्सला जर ट्रॅक्टर लागत असेल तर ती ट्रॅक्टर काय करते, रेंटवरती प्रोव्हाइड करते, जेणेकरून त्या फार्मर्सला खूप सारे पैसे गुंतवून त्याच्या शेतामध्ये तेवढ्या पुरतं काम करण्यासाठी ट्रॅक्टर विकत आणण्याची आवश्यकता नाहीये. एखाद्याला रोटावेटर लागत असेल तर रोटावेटर काय, ज्याच्याकडे ट्रॅक्टर अवेलेबल आहे बट रोटावेटर नाहीये, त्या फार्मर्सला रोटावेटर प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करते, एफपीओ करते, एफपीसी करते. मग हे एवढंच करतात का, याच्या व्यतिरिक्त अदर सारे वर्क काय करतात हे ऑर्गनायझेशन फुलफिल करतात. ठीक आहे, या बेसवरती तुम्हाला कोऑपरेटिव्ह फार्मिंग सिस्टीम चांगल्या प्रकारे लक्षात आलेले आहे. नेक्स्ट दिलेले आहे कॅपिटलिस्टिक फार्मिंग सिस्टीम. इन अ कॅपिटलिस्टिक फार्मिंग सिस्टीम फार्मिंग ऍक्टिव्हिटीज आर कंट्रोल अँड मॅनिपुलेट बाय इंडिव्हिज्युअल एंटरप्रेनर. या कॅपिटलिस्टिक फार्मिंग सिस्टीम मध्ये काय केलं जाते, कॅपिटल हा वर्डच या ठिकाणी तुम्हाला मेन्शन. कॅपिटल मीन्स काय, तर भांडवल असेल, पुंजी असेल, पैसे असतील वगैरे वगैरे एक्सवायझेड. तर ज्या व्यक्तीकडे कॅपिटल जास्त प्रमाणात नाही, लार्ज नंबर मध्ये अवेलेबल आहे, तर अशा व्यक्ती काय करतात, जी फार्मिंग रन करतात त्याला काय म्हणतो आपण, कॅपिटलिस्टिक म्हणतो. एक्झाम्पलच्या बेसवरती रामदेव बाबा असतील, अंबानी असेल, टाटा असेल, टाटा बिर्ला असतील, हे काय करतात, स्वतःही फार्मिंग रन करतात आणि दुसऱ्याकडून करून सुद्धा घेतात. मग त्यांनी जी काही केलेली फार्मिंग आहे त्या फार्मिंगला काय म्हटलं जाते, कॅपिटलिस्टिक फार्मिंग म्हटलं जाते. तर कॅपिटलिस्टिक फार्मिंग सिस्टीम फार्मिंग ऍक्टिव्हिटीज आर कंट्रोल और मॅनिपुलेट बाय इंडिव्हिज्युअल एंटरप्रेनर. आपल्या इकडे पण बरेचसे बिझनेसमॅन वगैरे जे राहतात, हे काय करतात, ते शेती विकत घेतात आणि ते स्वतः काय करतात, रन करतात. मग आता ते स्वतः काम जाऊन करतात का, नाहीये, तर कंट्रोल करणं आणि मॅनिपुलेट करणं. कोणाला कंट्रोल करतात, लेबर असतील वगैरे, यांना मॅनिप्युलेशन करणं, कंट्रोल करणं, हे कोण करतात, तर ते बिझनेसमॅन करतात. या फार्मिंग सिस्टीमला कोणती फार्मिंग सिस्टीम म्हटलं जाते, तर कॅपिटलिस्टिक फार्मिंग सिस्टीम म्हटलं जाते. नेक्स्ट दिलेलं आहे आपल्याला स्टेट फार्मिंग. आता स्टेट फार्मिंग मीन्स काय, तर रन बाय गव्हर्नमेंट. जे काही गव्हर्नमेंट असेल ती गव्हर्नमेंट काय करते, जी काही फार्मिंग रन करते त्या फार्मिंग सिस्टीमला कोणती फार्मिंग सिस्टीम म्हटलं गेलेलं आहे, तर स्टेट फार्मिंग सिस्टीम. सर्च फार्मिंग सिस्टीम इज अ ऑफन प्रॅक्टिस. आता या ठिकाणी दिलेलं आहे, सर्च फार्मिंग सिस्टीम इज ऑफन प्रॅक्टिस टू कॅरी आउट फार्म रिसर्च वर्क. जो काही फार्म कॅरी आउट केला जाते किंवा रन केला जाते, तो कशाच्या कोणत्या पर्पजनं रन केला जाते, तर रिसर्च वर्कच्या पर्पजनं. एखादी व्हेरायटी डेव्हलप करायची असेल तर त्या ठिकाणी ट्रायल्स घ्यावं लागतात वगैरे, त्या पर्पजनं. डेमॉन्स्ट्रेशन, जी व्हेरायटी डेव्हलप केलेली आहे त्या व्हेरायटीची काय करणं आवश्यक आहे, आधी ट्रायल घेणं आवश्यक आहे, कमर्शियलाइज करण्याआधी. फार्मर्सला देण्याआधी ते काय करते, ट्रायल घेतात. तर मग ती ट्रायल मीन्स डेमॉन्स्ट्रेशन घेण्यासाठी काय केलं जाते, त्या लँडचा काय केला जाते, यूज केला जाते. देन प्रोडक्शन ऑफ क्वालिटी सीड. ट्रायल सक्सेसफुल झाल्यानंतर त्याच सीडचं प्रोडक्शन घेण्यासाठी सुद्धा ते काय करतात, त्या लँडचा युटिलाइज करतात. किंवा रिसर्च, त्याच फार्मला किंवा काय म्हटलं जाते, रिसर्च फार्म म्हणून सुद्धा म्हटलं जाते. तर अशा फार्मिंग सिस्टीमला कोणती फार्मिंग सिस्टीम म्हटलं जाते, स्टेट फार्मिंग. रन कोण करते, रन कॅरी आउट कोण करते, तर गव्हर्नमेंट करते. मग सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल. ठीक आहे, फार्म आर मॅनेज बाय गव्हर्नमेंट या ठिकाणी दिलेलेच आहे. नेक्स्ट दिलेलं आहे पीझंट फार्मिंग. पेमेंट फार्मिंग किंवा पीझंट फार्मिंग वगैरे जे आहे, अशा प्रकारे आपण म्हणू शकतो, किंवा इंडिव्हिज्युअल फार्मिंग पण म्हटलं जाते. इंडिव्हिज्युअल फार्मिंग, इंडिव्हिज्युअल फार्मिंग सुद्धा काय म्हटलं, पीझंट फार्मिंगला इंडिव्हिज्युअल फार्मिंग सुद्धा म्हटलं जाते. आता आताशी बोलता बोलता बोललो की बाबा पीझंट फार्मिंग और पेमेंट फार्मिंग. आता पीझंट फार्मिंग मीन्स काय, तर आपल्या विदर्भामध्ये, अमरावतीमध्ये मोस्टली जास्त प्रमाणात आहे की जे काही आजूबाजूचे खेडेगाव आहे, तर या खेडेगावामध्ये काय केलं जाते, जमीन मक्त्यांना दिला जाते. ते काही व्यवसाय, जे काही फार्मर्स असतील ते काही व्यवसाय करत असतील वगैरे वगैरे XYZ, जे काही प्रॉब्लेम्स असतील ते त्यांचे प्रॉब्लेम. बट त्यांच्याकडून ती जमीन कदाचित वाहनं होत नाहीये, त्यांच्याकडून त्या जमिनीकडे पाहणं होत नाहीये. तर मग अशा कंडिशनमध्ये ज्या व्यक्तीला त्याची आवश्यकता आहे, त्या व्यक्तीला ते फार्मर्स काय करतात, जमीन मक्त्यांना देतात. मीन्स 15,000 रुपये एकर असेल, 20,000, 25,000, जे काही ते त्या एरियामध्ये अवेलेबल आहे त्यानुसार. तर मक्त्यांना देणं मीन्स काय करणे, तर जो कोणता फार्मर मक्त्यानं जमीन घेत आहे, तो फार्मर काय करायला, ती जी काही ती जमीन जी वाहत आहे किंवा ती जी काही फार्मिंग सिस्टीम रन करायचं आहे, त्या फार्मिंग सिस्टीमला काय म्हणतो आपण, पीझंट फार्मिंग. मीन्स काय करत आहे, तो एका वर्षाचं त्या जमिनीचं काय करत आहे, भाडं देत आहे, पेमेंट करत आहे. भाडे तत्वावरती, लीज वरती जी जमीन घेतला जाते किंवा घेऊन त्या ठिकाणी जी काही फार्मिंग रन केला जाते,
त्या फार्मिंग सिस्टीमला कोणती फार्मिंग सिस्टीम म्हटलं जाते, तर पीजंट फार्मिंग सिस्टीम, जे की आपल्या विदर्भामध्ये बऱ्याचशा ठिकाणी राहते, पाहायला मिळते. इन दिस सिस्टीम, आता या फार्मिंग सिस्टीम मध्ये काय इम्पॉर्टंट आहे, ऑलरेडी ती जमीन कशा बेसवरती घेतलेली आहे, भाडे तत्वावरती घेतलेली आहे. भाडे तत्वावरती घेतलेले असल्यामुळे त्याला परत त्या ठिकाणी जास्त प्रमाणात लेबर लावून किंवा कोणते ट्रॅक्टर वगैरे आणून ते कामं करून जर घेतो म्हटलं, त्याला त्याच्यामधून काहीच उरत नाही. म्हणून त्या ठिकाणी काय केल्या गेलेले, इन दिस सिस्टीम ऑफ फार्मिंग, फार्मर हिमसेल्फ इज अ मॅनेजर. आता त्या फार्मिंग सिस्टीम मध्ये तो जो काही फार्मर आहे, ज्याची जमीन आहे, मेन ओरिजिनल ज्याची जमीन आहे, तो त्या ठिकाणी मॅनेजर राहणार आहे का नाहीये, कारण त्याला त्याचं काय मिळालेलं आहे, भाडं मिळालेलं आहे. मग जो व्यक्ती त्या ठिकाणी ती जमीन भाडे तत्वावरती घेत आहे, तो व्यक्ती काय राहील, तिच्यावाला मॅनेजर. हिमसेल्फ इज अ मॅनेजर अँड ही प्रॅक्टिस ऍग्रिकल्चर इन हिज ओन वे. आता त्या लँड मध्ये कोणत्या ऍग्रिकल्चरच्या प्रॅक्टिस रन करायच्या, कोणतं पीक घ्यायचं, काय करायचं, हे कोण ठरवणार, तर ज्या व्यक्तीने ती जमीन भाडे तत्वावरती घेतलेली आहे ते. म्हणून तोच व्यक्ती काय त्या जमिनीचा मॅनेजर आहे, तोच व्यक्ती काय ठरवणार आहे की त्या जमिनीमध्ये कोणत्या प्रकारच्या प्रॅक्टिसेस करायच्या आहे. म्हणून त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, या फार्मिंग सिस्टीमलाच काय म्हटलेलं आहे, इंडिव्हिज्युअल फार्मिंग सिस्टीम म्हटलेलं आहे. तर ठीक आहे, हे झालं एक. आता याच्या व्यतिरिक्त आणखी काय दिलेलं आहे आपल्याला, तर आणखी एक लास्ट जी काही आपलीवाली फार्मिंग सिस्टीम आहे, ती कोणती राहिलेली, झुमिंग कल्टिव्हेशन. झुमिंग कल्टिव्हेशन किंवा शिफ्टिंग कल्टिव्हेशन, शिफ्टिंग कल्टिव्हेशनला झुमिंग कल्टिव्हेशन म्हणतो आपण, स्लॅश अँड बर्न फार्मिंग सिस्टीम म्हणतो. तर हे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, लास्ट जे राहिलेला आहे आपला टॉपिक, त्या टॉपिकच्या. आता शिफ्टिंग कल्टिव्हेशन नावामध्येच दिलेलं आहे, शिफ्ट. शिफ्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, मी या ठिकाणी आहो, या ठिकाणाहून या ठिकाणी काय झालेलो, शिफ्ट झालेलो. मीन्स काय केलेले, मी जागा बदललेली. या ठिकाणाहून परत या ठिकाणी आलो, शिफ्ट झालेलो. मीन्स काय केलेले, जागा बदललेली. तर शिफ्टिंग कल्टिव्हेशन जे आहे, तर शिफ्टिंग कल्टिव्हेशन मध्ये पण तशाच प्रकारचं आहे. जे काही फार्मर्स आहेत, किंवा आता जनरली फार्मर्स तर नाही म्हणता येणार, कारण फार्मर्स काय करत नाही, तर शिफ्टिंग कल्टिव्हेशन करत नाहीत. आता शिफ्टिंग कल्टिव्हेशन कोणत्या एरियामध्ये केलं जाते, मोस्टली शिफ्टिंग कल्टिव्हेशन जे आहे, हे आपल्याला कोणत्या ठिकाणी पाहायला मिळते, तर जे काही जंगलाचा एरिया आहे, ज्या एरियामध्ये फॉरेस्ट लँड अवेलेबल आहे, अशा एरियामध्ये आपल्याला काय मिळते, शिफ्टिंग कल्टिव्हेशन पाहायला मिळते. आता शिफ्टिंग कल्टिव्हेशन जे आहे, तर जे काही फॉरेस्टमध्ये राहणाऱ्या ट्राईब्स राहतात, जे काही जमाती वगैरे असतील, हे जमाती काय करतात, आता सध्या आपलं जे काही ऍग्रिकल्चर आहे खूप सारं डेव्हलप झालेलं आहे, आपल्या शेतकऱ्यांना भरपूर सारी माहिती आहे. बट जे जंगलामध्ये अजूनही ट्राईब्स सर्व्हाइव्ह करतात, त्या ट्राईब्सला काय की शेती कशा प्रकारे करते, शेतीसाठी कोणते अवजारे यूज केले जातात, हे अजूनही माहिती नाहीये. त्या ट्राईबसाठी जे काही त्या जंगलामध्ये जे काही क्रॉप कल्टिवेट करते, तर त्याच्यापासून मिळणारं जे काही प्रोडक्शन आहे, हे अजूनही त्यांची काय मान्यता आहे, तर हे जे काही प्रोडक्शन निघते, हे काही झाडं जे काही वाढतात, हे कोणाची देण आहे किंवा कोणाचं देणं आहे, तर हे जी काही जंगलाची जी काही देवता आहे, या देवीमुळे किंवा त्या देवतामुळे काय होते, तर हे आपल्याला सर्व काही मिळते. तर मग हे काय करतात त्या ठिकाणी, एक लेख वाचलेला होता पेपरामध्ये, वेस्ट बंगालमधील जे काही जंगल आहे, तर या जंगलामध्ये काही ट्राईब्स राहतात, काही जमाती राहतात, त्या जमातीला अजूनही या शेतीच्या बाबतीत काही जास्त प्रमाणात ज्ञान नाहीये. तर त्यांची मान्यता किंवा त्या जमातीची काय मान्यता आहे, की जर आपल्याला प्रोडक्शन घ्यायचं असेल, क्रॉप कल्टिवेट करायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागेल, जंगलाची जी काही देवता आहे, या देवतेला खुश करावं लागेल. आणि जर खुश करायचं असेल, तर त्या देवतेला काय करावं लागेल, बळी द्यावं लागेल. आता बळी द्यावी लागेल मीन्स कोंबड्याची, बकऱ्याची वगैरे का नाहीये, तर त्या देवताला जर जी काही बळी द्यायची, ती बळी मीन्स काय, त्या ठिकाणचे झाडं काय करावं लागतील, पाडावं लागतील, जाळावं लागतील, कापावं लागतील वगैरे. तर ते त्या देवीला, त्या देवताला खुश करण्यासाठी काय करते, त्या जंगलामधील झाडांना कापतेत, पाडतेत आणि जाळतेत. मग ते जाळल्यानंतर काय आहे, तर देवी खुश होते, जंगलाची जी काही देवता आहे ती खुश होते, आणि खुश होऊन काय करते, त्या जमातीला आशीर्वाद देते. आशीर्वाद दिल्यानंतर त्या जंगलामधून काय निघते, जे काही लँड असेल, ज्या लँडवरती ते झाडं जाळलेले आहेत, झाडं जाळल्यामुळे काय होते, त्या झाडांची राख होते, आणि ती राख कशामध्ये मिसळते, त्या एरियामध्ये, की जी काही लँड असेल त्या लँडमध्ये. आणि त्या राखेपासून जे काय असेल, तर ते न्यूट्रिएंट फर्टिलायझर कशाला प्रोव्हाइड होते, तर जे काही क्रॉप कल्टिवेट केल्या जाते त्यांना, आणि तेच काय करतात, ते पुढे हार्वेस्ट करतात. तर मीन्स सांगायचं तात्पर्य काय, तर त्या ट्राईब्सला अजूनही जे काही मॉडर्न ऍग्रिकल्चर आहे, हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही, किंवा ऍग्रिकल्चर त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाहीये. त्याच्यामुळे ते काय करतात, अजूनही त्यांची जी काही पद्धत आहे, त्याच पद्धतीने ती शेती करतात. जंगलच्या देवताला खुश करणे, झाडं जाळणे, त्याच्यापासून राख तयार होणे, राखे
राख तयार झाल्यानंतर ती लँड फर्टिलाइज होणे, फर्टिलाइज झाल्यानंतर त्यापासून क्रॉप प्रोडक्शन घेणे आणि काही वर्षानंतर 2 ते 3 वर्षानंतर काय शेवटी ती झाडांची राख आहे, किती दिवस तिच्यामध्ये न्यूट्रिएंट राहणार आहे. तर आपण केमिकली फर्टिलायझर जरी प्रोव्हाइड केलं तरी ते जास्त दिवस राहत नाही, तर ती तर एक राख आहे. मग काही दिवसानंतर काही वर्षानंतर काय होते की ती लँड अनफर्टिलाइज होऊन जाते. मग परत त्यांची मान्यता काय आहे की जी जंगलाची देवता होती ती नाराज झालेली आहे. मग काय करायचंय, तर तिला खुश करण्यासाठी परत नवीन ठिकाणी जायचं, त्या ठिकाणचे झाडं पाडायचे, जाळायचे, त्यापासून येणारं जे काही राख आहे त्या राख जमिनीमध्ये मिसळते, परत क्रॉप प्रोडक्शन घ्यायचं आणि परत देवीला खुश करून आपलं स्वतःचं पोट भरायचं. असं करता करता परत काही वर्ष चालले जाते, तर परत त्या ठिकाणाहून शिफ्ट व्हायचं आणि दुसऱ्या ठिकाणी जायचं. मीन्स काय आहे, ही त्यांची एक मान्यता आहे त्या वेस्ट बंगालमधील काही ट्राईब्सची. तर अशा प्रकारे काय केलं जाते, शिफ्टिंग कल्टिवेशन होते. याच्याही पेक्षा सोपं सांगायचं झालं तर ज्या जंगलामध्ये जर शेती करायची असेल तर झाडं पाडावं लागतात. झाडं पाडल्यानंतर त्या ठिकाणी जर कोणत्याही प्रकारचे सोर्सेस अवेलेबल नसतील फर्टिलायझरचे किंवा केमिकल फर्टिलायझरचे किंवा ऑर्गॅनिक फर्टिलायझरचे, तर ती जमीन काही दिवसापर्यंतच काय करते, उपजाऊ जमीन राहते. काही वर्षानंतर परत त्या ठिकाणाहून काय व्हावं लागते, दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट व्हावं लागते. त्या ठिकाणचे झाडं पाडणे, परत त्या ठिकाणी शेती करणे, ती परत 5 वर्षानंतर अनफर्टिलाइज होणे, परत थर्ड प्लेसमध्ये काय होणे, शिफ्ट होणे. तर या कल्टिवेशनला काय म्हणतो आपण, शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणतो. हे जनरली वेस्ट बंगालमधील जे काही ट्राईब्स वगैरे आहेत हे अजूनही करतात. तर जे काही आपली कंट्री आहे, जे इंडियन गव्हर्नमेंट आहे, हे इंडियन गव्हर्नमेंट या प्रोसेसला मान्यता देते का, अशा टाईपची जी काही शेती करण्यासाठी मान्यता देते का, नाहीये. तर शेती अशा टाईपची जे काही कल्टिवेशन असेल अशा टाईपचं कल्टिवेशन करण्यासाठी काय करत नाहीये, मान्यता देत नाहीये. बट मग या ट्राईब्सला सर्व्हाइव्ह करण्यासाठी काही ना काहीतरी पर्याय करावा लागेल. मग इंडियन गव्हर्नमेंट काय म्हणते, किंवा जे काही आपली सरकार जी आहे ती सरकार काय म्हणते, जंगलामध्ये जर तुम्हाला शेती करायची असेल तर झाडं पाडू नका. 2 झाडाच्या मदतने, सपोज जे काही झाड जे काही असेल हे ग्रो झालेलं झाड आहे, त्यानंतर हे जे काही झाड आहे, या 2 झाडाच्या मदतीने जो काही स्पेस आहे, या स्पेसवरती काय करा, तुम्ही शेती करा. मग जंगलामध्ये हे सर्व झाडं एकाच रो मध्ये वाढतात का, नाहीये, त्याचे झिगझॅग फॉर्मॅटमध्ये राहतात. बट या ठिकाणी शेती करणं थोडंसं काय जाते, कठीण जाते. बट सरकारचं म्हणणं आहे 2 झाडाच्या मध्ये जो काही स्पेस आहे, या स्पेसमध्ये तुम्ही काय करू शकता, क्रॉप कल्टिवेट करू शकता. या सिस्टीमला काय म्हटलं जाते, तर या सिस्टीमला म्हटलं जाते टोंग्या, TAUNGY, टोंग्या सिस्टीम, टोंग्या फार्मिंग सिस्टीम. तर टोंग्या फार्मिंग सिस्टीम काय केला जाते, कोणत्याही प्रकारचं जंगलामधील झाडांना नुकसान न करता इन बिटवीन द 2 प्लांट्स किंवा 2 ट्रीज काय केला जाते, क्रॉप कल्टिवेशन केला जाते. तर ही सिस्टीम कोणती आहे, टोंग्या सिस्टीम आहे. तर ठीक आहे, आजचं जे काही फार्मिंग सिस्टीमचा जो काही जेवढाही काही पोर्शन होता तेवढा पोर्शन आपण या ठिकाणी काय केलेला आहे, कव्हर केलेला आहे. आता याच्यापेक्षा आणखी काही फार्मिंग सिस्टीम असतील ना, बट जेवढा महत्वाच्या वाटल्या तेवढ्या फार्मिंग सिस्टीम काय केलेल्या आहेत मी या ठिकाणी घेतलेल्या आहेत. त्यांचे चांगल्या प्रकारे थोडंसं एक्सप्लेन करून सांगितलं आहे, जेणेकरून तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजेत. एवढंच लक्षात ठेवा की स्पेशलाइज फार्मिंग सिस्टीम ग्रेटर दॅन 50% पेक्षा जर इन्कम येत असेल तर स्पेशलाइज, डायव्हर्सिफाईड फार्मिंग सिस्टीम ज्याच्यामध्ये लेस दॅन 50% इन्कम जर जनरेट होत असेल तर डायव्हर्सिफाईड फार्मिंग सिस्टीम. मिक्स फार्मिंग मध्ये जे काही सबसिडरी एंटरप्राइजेस राहते, तर या सबसिडरी एंटरप्राइजेस पासून काय एंटरप्राइज आहे तर यांचं इन्कम जे आहे, इन्कम जनरेट होणारं इन्कम जे आहे नॉट मोर दॅन 10% असणं आवश्यक, 10% पेक्षा जास्त नसलं पाहिजे. त्याच्यानंतर मिक्स फार्मिंग रँचिंग जे आहे, रँचिंग भारतामध्ये केला जात नाही, बिकॉज लँड होल्डिंग कॅपॅसिटी काय आहे, लेस आहे. लँड होल्डिंग कॅपॅसिटी किती आहे भारतामध्ये पर फार्मर्सच्या मागं 0.74 हेक्टर. त्यानंतर नेक्स्ट पाहिली ड्राय फार्मिंग. ड्राय फार्मिंग मध्ये परत ड्राय फार्मिंगचं ऑन द बेसिस ऑफ रेनफॉल या बेसवरती काय केलं गेलेलं आहे, 3 ग्रुप्समध्ये काय केलंय, डिवायडेशन केलंय. त्यानंतर रेनफॉलच्या बेसवरतीच क्लायमेटचे जे काही रिजन आहेत ते रिजन पण काय केला गेलेले तर पाडण्यात आलेले. हे झालं एक त्या बेसवरती. नेक्स्ट पाहिलं ऑन द बेसिस ऑफ वॉटर सप्लाय. वॉटर सप्लायच्या बेसवरती 2 प्रकारचे काय आहेत आपल्या फार्मिंग सिस्टीम, रेन फार्मिंग आणि नेक्स्ट कोणती फार्मिंग सिस्टीम आहे तर इरिगेटेड. रेन फार्मिंग, रेनफॉल इज ऑलवेज नॅचरल, त्याच्यामुळे तो इरिगेशन मध्ये येणार नाहीये, एवढं एक काळजीपूर्वक नोट करून ठेवून द्या. इरिगेटेड फार्मिंग सिस्टीम मीन्स काय, तर आर्टिफिशियली जे काही इरिगेशनचे आर्टिफिशियली वॉटर प्रोव्हाइड केलं जाते कशाला, पर्टिक्युलर क्रॉपला. तर त्याचे जे काही सोर्स असतील, ट्यूबवेल असेल, वेल असेल, त्यानंतर कॅनल्स असतील, रिव्हर्स असतील, पॉन्ड्स असतील वगैरे, जे काही सोर्स आहेत या सोर्स थ्रू काय केला जाते, आर्टिफिशियली वॉटर क्रॉप्स पर्यंत प्रोव्हाइड केला जाते. हे इरिगेशन फार्मिंग मध्ये. त्यानंतर एरिया वाईज इरिगेशन मध्ये कोणत्या स्टेटचा नंबर लागतो तर यूपीचा, पर्सेंटेज वाईज
इरिगेशनच्या बाबतीत कोणत्या स्टेटचा नंबर लागतो? पंजाबचा. त्यानंतर नेक्स्ट ओव्हरऑल इंडियामध्ये किती पर्सेंट इरिगेशन, किती पर्सेंट लँड जी आहे इरिगेशनच्या अंडर आलेली आहे? 55%. त्यानंतर सर्वात जास्त मेजर सोर्स कोणता आहे इरिगेशनचा? तर तो आहे ट्यूबवेल. तर हे एक इरिगेशनच्या बाबतीतनी. त्याच्यानंतर नेक्स्ट कोणतं होतं? ऑन द बेसिस ऑफ एरियाच्या बेसवरती आपण काय केलेलं आहे तर 2 फार्मिंग सिस्टीम पाहिल्या, एक्सटेन्सिव्ह फार्मिंग आणि इंटेन्सिव्ह. आपल्या भारतामध्ये कोणत्या प्रकारची फार्मिंग सिस्टीम रन केला जाते? तर इंटेन्सिव्ह फार्मिंग सिस्टीम रन केला जाते. बिकॉज काय आहे तर लँड होल्डिंग कॅपॅसिटी कमी असल्यामुळे इंटेन्सिव्ह फार्मिंग सिस्टीम रन केला जाते. देन नेक्स्ट अदर काय केलेलं आहे तर काही अदर सम फार्मिंग सिस्टीम आपण पाहिलेलं, ज्यामध्ये कोऑपरेटिव्ह फार्मिंग, कॅपिटलिस्टिक फार्मिंग, स्टेट फार्मिंग, पिजन फार्मिंग, शिफ्टिंग कल्टिवेशन. तर कोऑपरेटिव्ह फार्मिंग सिस्टीम जी आहे म्युच्युअल बेनिफिट्स मिळालं पाहिजेत या दृष्टिकोनातून काय केलं जाते तर कोऑपरेटिव्ह फार्मिंग सिस्टीम रन केला जाते. त्याच्यामध्ये एफपीओ आणि एफपीसी जे आहे हे मेन रोल प्ले करते. नेक्स्ट जे दिलेलं आहे कॅपिटलिस्टिक फार्मिंग जे आहे, कॅपिटलिस्टिक फार्मिंग मध्ये काय, ज्या व्यक्तींकडे चांगल्या प्रकारची पुंजी अवेलेबल आहे, भांडवल अवेलेबल आहे, असे व्यक्ती जे काही फार्मिंग सिस्टीम रन करते तर त्या फार्मिंग सिस्टीमला काय म्हटलं गेलेलं आहे? कॅपिटलिस्टिक. जे की कंट्रोल करतात लेबरला आणि मॅनिप्युलेट करण्याचं काम कोण करते तर ते व्यक्ती करते. देन स्टेट फार्मिंग जे आहे रन बाय द गव्हर्नमेंट, जे काही स्टेट गव्हर्नमेंट असेल, त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, यांच्या थ्रू जे काही फार्म कॅरी आउट केला जाते तर त्या फार्मिंग सिस्टीमला काय म्हटलेलं आहे तर स्टेट फार्मिंग म्हटलेलं आहे. नेक्स्ट दिलेलं आहे त्यानंतर पिजन फार्मिंग. पिजन फार्मिंगला काय म्हणतो आपण तर पेमेंट फार्मिंग म्हणू शकता तुम्ही, लेज फार्मिंगही म्हणू शकता, सोबत नेक्स्ट कोणतं इंडिव्हिज्युअल फार्मिंगही म्हणू शकता. या पिजन फार्मिंग मध्ये जमीन जी आहे ही भाडे तत्वावरती घेतल्या जाते. देन नेक्स्ट दिलेलं आहे शिफ्टिंग कल्टिवेशन. शिफ्टिंग कल्टिवेशन इज कॉल्ड ॲज झुमिंग कल्टिवेशन. झुमिंग कल्टिवेशन इज कॉल्ड ॲज स्लॅश अँड बर्न फार्मिंग. स्लॅश अँड बर्न, मगाशी तुम्हाला जसं सांगितलं की जंगलामध्ये जे काही झाडं असतात त्यांना ती जी काही जमात असते किंवा जे काही व्यक्ती राहते ते झाडांना जाळतात आणि त्याच्यापासून राख तयार झालेली, ती राख कोणाचं काम करते? ॲज अ फर्टिलायझरचं काम करते. हे नॅचरल फर्टिलायझरचं काम करते आणि त्याच्यापासून क्रॉप्स ग्रो होते. तर म्हणून काय, झाडांना कापणे मीन्स काय करणे? बर्न करणे. तर स्लॅश अँड बर्न फार्मिंग मीन्स कोणती फार्मिंग तर शिफ्टिंग कल्टिवेशन. तर ठीक आहे, आजचं जे काही सेशन आहे आपल्यावालं, हे सेशन आपण या ठिकाणी थांबून देऊ. उद्याच्या सेशनमध्ये भेटू नेक्स्ट टॉपिक सोबत. ठीक आहे, थँक्यू.